जय शिवराय. मित्रांनो, खरं तर आज फेसबुकला यायचं कारण गेल्या 3-4 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने सध्या संभ्रम निर्माण झालेला आहे, तो संभ्रम म्हणजे मराठा समाजाला, त्यातल्या त्यात मराठवाड्यातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे का, या बाबतीत सध्या सगळीकडं एक पद्धतीची संभ्रमित वातावरण चालू आहे. या पार्श्वभूमीवर आपण सगळ्यांनी संभ्रमित वातावरण चालू आहे. या पार्श्वभूमीवर खरं तर विचारविनिमय करणं गरजेचं आहे. कालच मी मनोज जरांगे दादांची भेट घेतली गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये आणि दादांशी मी चर्चा केली की दादा, जो परवाचा GR आपल्या सर्वांच्या माध्यमातून आणि तुम्ही दिलेलं सगळं मोठं योगदान या माध्यमातून आत्तापर्यंत इतिहासामध्ये हैदराबाद गॅझेटचा उल्लेख गायकवाड आयोगाच्या अहवालाशिवाय दुसरीकडे कुठेही आलेला नव्हता. परंतु खऱ्या अर्थानं मराठा समाजाला आरक्षण मिळावं या अनुषंगाने आपण हैदराबाद गॅझेट विचारात घ्यायला लावलं, अशा पद्धतीचा एक कागद आपल्या सर्वांच्या हातात दिला आणि महाराष्ट्राच्या या राजधानीतून पुन्हा एकदा भगवं वादळ आपल्या गावी परतलं, जिकडे तिकडं गुलाल गुलाल आणि गुलाल. पण खरंच हा गुलाल आपल्याला मिळाला आहे का, या अनुषंगाने दादांशी चर्चा केली तर दादा म्हटले की तुम्ही शांत राहा सगळेजण, मी टप्प्याटप्प्यात संपूर्ण मराठा समाज हा OBC आरक्षणात नेऊन घालणार आहे. आता शेवटी मनोज दादा बोलले म्हणल्यावर त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो आणि दादांनी सांगितल्यानंतर ते दादा करतात, हा दादांचा इतिहास आहे. पण मित्रांनो, गेल्या 25 वर्षापासून सामाजिक चळवळीत काम करणारे तुम्ही आम्ही सर्वजण या मराठा आरक्षणासह इतर विषयावरही काम केलेले लोक आहोत, रस्त्यावरची आंदोलन करणारे लोक आहोत आणि गुन्हे आपल्या सर्वांच्या अंगावर आहेत. प्रत्येकाने त्याग केलेला आहे. कोणी कागदपत्री व्यवहारात त्याग केलेला आहे, कोणी रस्त्यावरच्या लढाईत केलेल्या आहेत, कोणी सोशल मीडिया असेल, लोक माणसं जनजागृती असेल, व्याख्यानाच्या माध्यमातून असेल, असं प्रत्येकाचं योगदान या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आहे. आता मूळ मुद्द्याकडे आपण येऊयात, कारण की आजचा जो मुद्दा आपला आहे तो मुद्दा या अनुषंगाने महत्वाचा आहे की चला समजून घेऊया आरक्षण या टायटल खाली आपण आज खरं तर ही चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा सुरू करण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ही चर्चा कोणत्याही व्यक्तीच्या, कोणत्याही जातीच्या, कोणत्याही विचाराच्या विरोधात नाही. ही चर्चा आहे वास्तव्याला धरून काय नेमकं केलंय आणि काय मिळवलंय आणि काय गमवलंय. जरांगे पाटील हे सातत्याने गेल्या 2 वर्षापासून सार्वजनिक स्वरूपामध्ये करोडोच्या संख्येने मराठा समाजाचं नेतृत्व करत असताना मराठा समाजाच्या पदरात काय पडलंय किंवा जरांगे पाटलांच्या आंदोलनातून काय मिळालंय आपल्याला, या अनुषंगाने आपण सर्वसमावेशक ही चर्चा, हा संवाद मी आपल्याशी करू इच्छितो. सर्वप्रथम, ज्या महापुरुषानं तुमच्या आमच्या आयुष्यासाठी, भविष्यासाठी, त्यांच्या वर्तमानात आयुष्यामध्ये खस्ता खाल्ल्या, आयुष्य त्यांनी वेठीस लावलं, अशा सर्व बहुजन महापुरुषांना मानाचा मुजरा करतो. स्वर्गवासी स्मृतिशेष अण्णासाहेब पाटलांपासून अण्णासाहेब जावळे पाटलांपर्यंत, देवीदास वडजे सरांपर्यंत आणि स्वर्गवासी विनायक मेटे साहेबांपर्यंत, नवे तर आमचा तुमचा सर्वांचा मित्र असलेला, ज्याने आंदोलनात जलसमाधी घेतली, असा हुतात्मा काकासाहेब शिंदे याला पण विनम्र अभिवादन करतो. या सर्वच मराठा आरक्षणाच्या चळवळीत जे जे बांधव हुतात्मा त्यांना मिळालेला आहे, ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन या समाजाला आमच्या मृत्यूनंतर तरी कुठंतरी आरक्षण मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केलेली होती. परंतु हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे. या सरकारला जाग येत नाही. ही सरकार म्हणजे कोणी व्यक्ती नाही, तो देवेंद्र फडणवीस नाही, तो एकनाथ शिंदे नाही किंवा तो अजितदादा पवार नाही. हे सरकार म्हणजे इथली एक व्यवस्था, जी व्यवस्था इथरच्या गोरगरीब जनतेला शोषण करते. या व्यवस्थेच्या विरोधात हा लढा आहे, हे आपण प्रथमदर्शनी समजून घेतलं पाहिजे. नाहीतर या व्हिडिओच्या खाली ट्रोलर चालू होतील. मग कोणी फडणवीस प्रेमी असतील, कोणी शिंदे साहेब प्रेमी असेल, कोणी अजितदादा प्रेमी असेल, कोणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाटा गटाचे प्रेमी असतील.
या व्यवस्थेविरुद्धचा हा लढा आहे मित्रांनो. खरं तर आपण समजून घेतलं पाहिजे मराठा आरक्षणाची सुरुवात कुठं झाली, तर याची सगळी पाळेमुळे इतिहासातली आपण जर का बघितली तर शाहू महाराजांच्या काळामध्ये, शाहू महाराजांच्या संस्थानामध्ये त्यांनी वेदोक्त प्रकारानंतर शाहू महाराजांमध्ये जी जागरूकता आली की इथली एक व्यवस्था, इथल्या खालच्या लोकांना, इथल्या वर्णव्यवस्थेमधल्या लोकांना वर्णभेद करून त्यांच्यावर एक प्रकारचा धार्मिक, सांस्कृतिक आणि जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये एक पगडा निर्माण करून ठेवली आहेत. अशी लोक जी समाजातली मुख्य प्रवाहापासून बाजूला गेली आहेत, या लोकांना प्रवाहात आणायचं असेल तर यांना व्यवस्थेत आणावं लागेल, मुख्य प्रवाहात आणावं लागेल. याच्याकरता राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये आरक्षण ही पद्धत लागू केली आणि सर्व समाजाला त्या ठिकाणी आरक्षण दिलं. त्यात मराठा समाजही होता. यामुळे प्रामुख्याने समजून घेतलं पाहिजे. आजच मी थोडीशी पानं चालत असताना, गुगलवर सर्च करत असताना 1902 मध्ये ब्रिटिश शासनाने सुद्धा त्या ठिकाणी महात्मा फुलेंनी ज्यावेळेस आरक्षण मागितलं, त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्या वर्गवारीमध्ये त्या ठिकाणी आरक्षण देण्याचं काम सुद्धा केलेलं होतं. परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता आपण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जाण्यापेक्षा स्वातंत्र्यानंतरचा जो काळ आहे, जो आपण आता सध्या आपला भारत शताब्दीकडे चाललेला आहे, 1947 नंतर ज्या ज्या घडामोडी घडल्यात त्याच्यावर आपण इतिहासाची पुनरावृत्ती करूया. आणि मी जास्त वेळ न घेता 5-1 मिनिटात तेच आपल्याला सगळं सांगतो. 1947ला भारत स्वतंत्र झाला. 1948ला 17 सप्टेंबर 1948ला निजामातून आपली मुक्तता झाली. त्या ठिकाणी मराठा मुक्ती संग्राम दिन आपण आता साजरा करणार आहोत. दुसरीकडे हे सगळं करत असताना तो मराठा भारतात विलीन झाला, परंतु द्विभाषिक राष्ट्र मुंबईचं त्यावेळेस झालेलं होतं. 19 नोव्हेंबर 1956ला मुंबई हे द्विभाषिक प्रांत म्हणून घोषित झाला, प्रांतात सामील झाला आणि 1 मे 1960ला मराठा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग झाला. हा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. मी याची पुनरावृत्ती का करतोय, कारण 1947ला भारत स्वतंत्र झाला म्हणजे ब्रिटिशकालीन कायदे मोडले का, तर नाही मोडले. नंतर भारतीय संविधान लागू झालं 26 नोव्हेंबरला आणि त्यानंतर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन ज्यावेळेस त्याचं इम्प्लिमेंटेशन, आचरण ते अवलंबलं गेलं, त्याचं खरं काम ज्यावेळेस चालू झालं तो 26 जानेवारीचा दिवस, ज्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो. ही सगळी झाली आपली इतिहासाची पार्श्वभूमी. आता आपण जाऊया मराठा आरक्षणाकडे. आरक्षण ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तत्कालीन पंजाबराव देशमुख जे पहिले भारताचे कृषी मंत्री होते, या दोघांनी या बहुजन समाजाचा विकास झाला पाहिजे या अनुषंगाने त्यांनी ते त्या ठिकाणी, आणि ही जी मंडळी होती ही आरक्षणाच्या बाजूनं जनमानसामध्ये जनजागृती व्हावी, सर्वांना आरक्षण समजावं या अनुषंगाने जनजागृती करत होती. या सर्व महापुरुषांनी तुमच्या आमच्या भविष्याकरता तत्कालीन व्यवस्थेला लढा दिलेला आहे, हे आपण सर्वजण जाणून आहोत. मुद्दा असा आहे की 1954ला काका कालेकर जे पुण्याचे खासदार होते, हे समाजवादी विचाराच्या सरणीच्या लोकांच्या जवळ राहणारी लोक होती, परंतु ही काँग्रेसमध्ये असल्यामुळं आणि पुण्यासारख्या साम्राज्य ज्या ठिकाणी बौद्धिक, आर्थिक या सगळ्याचा पुणे हे समृद्ध असं शहर होतं, अशा ठिकाणून काका कालेकर आलेले होते. काका कालेकरांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये त्यांना फिरावं लागलं आणि त्यांनी जवळपास 2,500-3 हजार जातींचं संरक्षण, आकडा कमी जास्त असू शकतो, त्यांनी केलं. आणि काका कालेकरांनी इंटरनल बैठकीमध्ये असं सांगितलं की खरंच आरक्षणाची गरज आहे का, ओबीसी मागासवर्गीय जो समाज आहे, हे जे बहुजन लोक आहे यांना गरज आहे का. तर काका कालेकरांनी त्या ठिकाणी वादविवादामध्ये सांगितलं की मला असं वैयक्तिक वाटतं की ही गरज नाहीये. आणि नेहरू हे फार ब्रॉड विचाराचे होते. नेहरूंनी त्या ठिकाणी संकल्पना मांडली की खरंच आपण एससी आणि एसटींना जे आरक्षण दिलेलं आहे 1935च्या अनुषंगाने, तर तेच कायम ठेवूयात. आणि ही जी बाकीची मंडळी आहेत ही वेगवेगळ्या व्यवसाय, उद्योग व्यवसाय करणारी मंडळी, ही गावकोसा बाहेरची मंडळी नव्हती, ही गावकोसा अलीकडची मंडळी होती. वर्ण व्यवस्था आणि गाव व्यवस्थेच्या बाहेरची ही नव्हती. ही त्यावेळेस त्यांची चर्चा झाली. ही अशी माहिती विकिपीडियावर आहे, याच्यामध्ये मी काही शाश्वत तुम्हाला सांगू शकत नाही, पण ही माहिती मी काही अभ्यास सांगून पण क्रॉस व्हेरीफाय केली आणि मला ती लक्षात आली. आता कळीचा मुद्दा काय आहे, 1954ला काका कालेकर आयोग आला, तो दबला गेला. 1960च्या दरम्यान पंजाबराव देशमुख, बाबासाहेब आपल्यामध्ये त्यावेळेस हयातीत नव्हते, अशा परिस्थितीमध्ये 1960 ते 67च्या दरम्यान मधला हा कार्यकाळ आहे. काका कालेकर आयोगाचा अहवाल जसा तसा दाबला गेला. बी डी देशमुखांच्या माध्यमातून एक सर्वेक्षण पुन्हा करण्यात आलं महाराष्ट्र लेवलवर आणि त्यावेळेस जवळपास, माझ्याकडे तो GR आहे मित्रांनो,
जवळपास बी.डी. देशमुखांचा एक अहवाल 1962ला बी.डी. देशमुख कामाला लागले. तत्पूर्वी पंजाबराव देशमुख मराठवाडा सारख्या भागामध्ये आले आणि इथल्या जे काही मराठे तत्कालीन मराठे होते, देशमुख, पाटील, 96 कोळी, वतनदार, जहागीरदार जे मराठे होते ज्यांच्याकडे प्रचंड जमिनी होत्या अशांशी ते संपर्कात आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर का तुमच्या समाजाचं उदात्तीकरण करून घ्यायचं असेल, समाजाला सुधारायचं असेल, तर तुम्ही तुमच्या तळागाळातल्या मराठा बांधवांना कुणबी म्हणून तुम्ही नोंदी लावून घ्या, तरच तुमचं भविष्य उज्ज्वल राहील. पण आपल्या मराठवाड्यातले तत्कालीन मराठे हे त्या तत्कालीन व्यवस्थेमध्ये खुरफुटून गेलेले होते, कारण मी त्यांना वाईट शब्द वापरू शकत नाहीत. आणि काका कालेकरांच्या आयोगाच्या अनुषंगाने या बी.डी. देशमुख साहेबांनी त्या काळात 1 ऑक्टोबर 1962च्या परिपत्रकानुसार मंजूर केलेल्या यादी ऐवजी सोबत जोडलेल्या इतर मागासवर्गांच्या यादीत शासन मंजुरी देत आहे. असा 13 ऑक्टोबर 1967 रोजी एक जी.आर. निघाला. त्या जी.आरच्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या मागासवर्गीय जाती ठरवण्यात आल्या. आता मी जी लोक शरद पवार साहेबांवर आरोप करतात त्या लोकांना माझं सांगणं आहे, मित्रांनो, तुमचा अभ्यास कदाचित आमच्यापेक्षा जास्त असेल, पण हा सरकारी दस्तावेज आहे आणि हा दस्तावेज सांगतो की 1962ला ज्या पद्धतीने आयोग नेमला गेला आणि 1967ला 13 ऑक्टोबर 1967ला हा आयोगाने राज्यपालाच्या सहीनुसार त्या तत्कालीन उपसचिव रणनवरे साहेबांच्या सहीने 180 यादीतल्या ज्या जाती आहेत या महाराष्ट्राच्या इतर मागासवर्गीय प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी शिफारस केली. आणि हा बेस आहे मराठा आरक्षणाचा. हा आपण समजून घेतला पाहिजे. आपण स्वातंत्र्यपूर्व काळातलं सगळ्यांना आरक्षण बघितलं, पण स्वातंत्र्यानंतर SC/STंना जे आरक्षण होतं त्याच्यामध्ये इतर मागासवर्गीयांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे. याच्याकरता काका कालेकर आयोगानंतर बी.डी. देशमुखांचा आयोग आला. त्यांनी 180 जातीचा या ठिकाणी समावेश केला आणि 1967ला शरद पवार पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमदार म्हणून गेले. हा इतिहास आहे. 1967च्या नंतर 10 वर्ष या आयोगाने त्याचं जे काय आहे त्या पद्धतीने आरक्षण त्या ठिकाणी लागू झालं. 1978च्या दरम्यानमध्ये तत्कालीन पंतप्रधान यांनी मंडल आयोग आणला आणि त्या मंडलला काम दिलं गेलं की या भारतामध्ये इतर मागासवर्गीय ज्या जाती आहेत त्या जातीचं संरक्षण करून, त्या जातीचा सर्वे करून त्यांना कोणाकोणाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी जाऊन पाहणी करावी. बी.डी. मंडल पूर्ण भारतभर फिरला, पण बी.डी. मंडल हे सहिष्णुवादी होते असं सांगितलं जातं. पण बी.डी. मंडलांनी त्या ठिकाणी जाऊन तो सर्वे त्या ठिकाणच्या तत्कालीन व्यवस्थेला विचारात घेऊन की कोणत्या जाती आपल्या समाविष्ट केल्या पाहिजे अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावर केला जातो. पण खरी जर का आपण परिस्थिती बघितली, बी.डी. मंडल हे जर का एखाद्या राज्यात गेले आणि त्या राज्यामध्ये त्यांनी जर का त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना किंवा तत्कालीन सर्व मंत्रिमंडळांची बैठक घेऊन त्यांना जर का विचारलं, तर त्यावेळेस विशिष्ट जातीची लोक जास्त प्रमाणात त्या मंत्रिमंडळात किंवा तत्कालीन विधानसभेमध्ये जास्त असल्याने त्यांना लक्षात आलं की इथं सुद्धा टक्केवारीचा मारा आहे. मग त्या बी.डी. मंडळांनी काय केलं की त्या राज्यामध्ये गेल्यानंतर त्या राज्यातली भौतिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक ह्या सगळ्या व्यवस्थेची ऐतिहासिकदृष्ट्या पाहणी केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की इथला समाज मागास आहे. त्यांनी राज्याची सुद्धा यादी घेतली, राज्यांनी शिफारस केलेल्या यादी सुद्धा घेतल्या आणि स्वतःच्या निरीक्षणात आलेल्या जातींचा सुद्धा त्यांनी समावेश केला. आणि मंडल आयोगाने व्यापक स्वरूपामध्ये पूर्ण भारतभर जवळपास 3,500 ते 4,000 जातीचा जो सर्वे केलेला होता तो सर्वे करून त्यांनी या जातींना मंडल आयोगाच्या माध्यमातून 27% आरक्षणाची शिफारस तत्कालीन मंडल आयोगाने केली होती. 78ला महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस तो मंडळ स्थापन झाला केंद्रामध्ये, त्यावेळेस महाराष्ट्रात मुख्यमंत्री शरद पवार होते. ही सत्य परिस्थिती आणि वास्तव्यदर्शी परिस्थिती जरी असेल, परंतु मुख्यमंत्री झालेल्या शरद पवारांना केंद्रात असलेल्या सत्ताधारी लोकांसोबत त्यांचा जो संघर्ष कायम पेटत राहिलेला होता, हे जर का आपण प्रामुख्याने बघितलं तर जर का 78ला मंडल आयोग लागू झाला आणि मंडलने जर का ती शिफारस केली असेल तर आरोप केला जातो की शरद पवारांनी मराठा समाजाचा त्यात समावेश का केला नाही. मी आपल्याला पार्श्वभूमी काय सांगितली, त्यावेळेस जर का विधिमंडळात विशिष्ट जातीचा जर का आपण टक्केवारी बघितली ती प्रचंड होती. या अनुषंगाने मंडलने सुद्धा निरीक्षण केलं की इथं विशिष्ट जातीचे लोकांची संख्या टक्केवारी जास्त आहे. मग त्यांनी सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक
आणि खरी वस्तुस्थिती परिस्थिती पाहण्याकरता महाराष्ट्राचाच नव्हे तर पूर्ण भारतभराचा दौरा त्यांनी त्या ठिकाणी केलेला होता. हे जाणीवपूर्वक अभ्यासक लोकांकडून लपवलं जातं. याचे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहे मित्रांनो. मंडलने ज्यावेळेस सगळं केल्यानंतर 78, 79, 80 ते 90चा काळ हा जो होता हा महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा संघर्षाचा काळ होता. एकीकडून पाकिस्तान होतं, एकीकडून चीन होतं, एकीकडून घुसखोरांची मतमारी चालली होती, प्रांतवाद बोकाळलेला होता, धर्मवाद बोकाळलेला होता. त्या दरम्यानमध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचाही जन्म झाला होता. अशा प्रत्येक स्टेटला वेगवेगळ्या धार्मिक जातीवादी वाद निर्माण करून वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या संघटना निर्माण केल्या जात होता. ही तत्कालीन व्यवस्था होती. तत्कालीन जी लोक 90च्या दशकामध्ये मंडल लागू करायचा म्हणून व्ही पी सिंगांनी त्या ठिकाणी बंड केलं. व्ही पी सिंगांनी स्वतःच्या पंतप्रधान कार्यकाळामध्ये मंडल लागू करण्याची जी हिंमत केली ती वाकण्याजोगी होती. पण तत्कालीन परिस्थितीमध्ये मंडलला विरोध करणारी जी मंडळी होती ती आज भारताच्या राज्य व्यवस्थेचे प्रमुख लोक बनलेली आहेत. भाजप हा तत्कालीन मंडलला विरोध करणारा सर्वात मोठा पक्ष होता हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं, जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये दंगली घडवण्याचं काम तत्कालीन व्यवस्थेच्या विरोधात स्वतःची यंत्रणा उभी करण्याकरता राम रथयात्रेच्या माध्यमातून बनांगे मंदिरच्या घोषणा देऊन बाबरी मस्जिदचं प्रकरण घडून आणणारे जी औलादी होती त्याच औलादींनी मंडलला विरोध केला. मग तुमच्या आमची सर्वसामान्य कार्यकर्ते जे कारसेवक म्हणून बाबरी मस्जिद पाडायला गेले त्यांच्यात या बिचारांचा काही चूक नाही. हे भावनेच्या भरात गेलेली लोक होती. यांनी बाबरी मस्जिद पाडली, बनांगे राम मंदिरच्या घोषणा दिला. आज राम मंदिर सुद्धा बनले, पण त्या लोकांची जर का आपण अवस्था बघितली तर ती कुठे आहेत. आणि ज्यांनी राम मंदिर बनांग्याच्या नावाखाली राजकारण केलं ती सत्तेच्या केंद्रबिंदूत गेली आणि सत्तेत एवढं जाऊन फिट्ट बसली की ते आमची शोषण करतायत. आज त्यांना आम्ही तिथून काढू शकत नाही. ईव्हीएम मॅनेज केले जात आहेत, वोट चोरी होतीये. हा सगळा प्रकारचा राजकीय गोडबंगाल आपण बघत असाल. आपला मुख्य विषय असा होता 78, 79च्या नंतर 90च्या दशकामध्ये मंडल आला. मंडलने त्या ठिकाणी 1992 मध्ये सुद्धा एक समिती नेमल्या गेली. त्या समितीने शिफारसी केल्या. 1993ला मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आले. मुंबईमध्ये त्या ठिकाणी दंगली घडवण्यात आला. 93ला सुधाकर नाईक मुख्यमंत्री असताना त्याच्यानंतर सुधाकर नाईकांना काढण्यात आलं. शरद पवारांना केंद्रातून महाराष्ट्रात आणलेला हा सगळा राजकीय गोडबंगाल आपल्या सर्वांना आरोप प्रत्यारोप खूप करता येतील, पण त्याच्यामधली पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे. मंडलला विरोध करणारे कोण, मंडल लावणारे कोण हे आपण जर का समजून घेतलं तर आपल्याला इतिहासामध्ये आरक्षणाची पार्श्वभूमी लक्षात येईल. खरं तर 93ची दंगल झाल्यानंतर ज्यावेळेस मुख्यमंत्री शरद पवार होते त्यांनी त्या दंगलीचं ज्या पद्धतीने दाबादाबी केली किंवा त्या दंगलीतून जो काही उद्रेक निर्माण होतात त्याला व्यवस्थित पद्धतीने हँडल केलं हे आपण समजून घेतलं पाहिजे. मी दाबादाबी हा शब्द मागं घेतो, पण त्या पद्धतीने त्यांनी ती त्या तत्कालीन परिस्थिती हाताळली आणि एका दिवसामध्ये या ठिकाणी दंगल झाली होती की नाही अशा परिस्थितीचं त्यांनी वातावरण पुन्हा एकदा सामाजिक सलोख्याचं ठेवलं. अशातच मंडल आयोग लागू करण्याच्या अनुषंगाने मंडलच्या शिफारसी घेऊन या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून ज्यांना संबोधलं जातं आणि मराठा आरक्षणाचा मारेकरी म्हणून ज्यांना आरोप केला जातो असे शरद पवार साहेब यांना 23 मार्च 1994चा हा GR माझ्याकडे आहे. सध्या गव्हर्नमेंटने या वेबसाईटवरून हा GR काढलेला आहे मित्रांनो. एका माझ्या अभ्यासू मित्रांनी हा GR मला काढून दिलेला आहे. 23 मार्च 1994ला वस्तुस्थिती अशी होती, मंडल आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार इतर मागासवर्गीयांना शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षण. शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षण, सेवेत हा शब्द लक्षात ठेवा. परंतु शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक 1034/111 जे दिनांक 9 एप्रिल 1965 अन्वये 65 अन्वये कोणकोणत्या जातींना आरक्षण होतं मी तुम्हाला वाचून दाखवतो. खूप गैरसमज केलेला या लोकांनी, आपण समजून घ्या. अनुसूचित जातीतील बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्ती यांना 13% आरक्षण होतं, म्हणजे लोकसंख्येच्या 100% आरक्षण. अनुसूचित जमाती यांना लोकसंख्येच्या 100% आरक्षण म्हणजे 7% लोकसंख्या होती, 7% त्यांना आरक्षण दिलं गेलं होतं. विमुक्त जाती आणि भटक्या जमाती यांना 4% आरक्षण म्हणजे 13 आणि 7 20 आणि 20 आणि 4 24% आरक्षण अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त यांना ते आरक्षण होतं आणि बुद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींना आरक्षण होतं. आणि इतर मागासवर्गीयांना आरक्षण किती होतं 1991च्या दरम्यान पर्यंत हे होतं 10% आरक्षण 94 पर्यंत.
मग अशी काय नेमकं गोम आली आणि ते 10%चं आरक्षण 19% केलं गेलं. नवे नवे तर त्याला आपण 27% म्हणतो, पण ते 32% गेलं. हे असं काय घडलं तर हे आपण समजून घ्यावा. मंडल आयोगाच्या शिफारसी केंद्राने लागू केलेल्या होत्या. केंद्रात मंडळ लागू होता, पण राज्याने तो लागू करायचा का नाही करायचा हे राज्याला अधिकार दिलेले होते. अशी परिस्थिती आपल्याला सांगितली जाते. पण तत्कालीन प्रत्येक राज्यामध्ये प्रांतवाद, जातीवाद, धर्मवाद प्रचंड बोकाळलेला होता आणि लालकृष्ण अडवाणी आणि तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी साहेब यांनी राम रथ यात्रेच्या माध्यमातून हिंदू धर्म खतरे में है बनाएंगे राम मंदिरच्या घोषणा देत त्यावेळेस हिंदू आणि मुस्लिम अशी दरी या पूर्ण भारतभर निर्माण केली. काँग्रेसला कुठल्याही परिस्थितीत सत्तेतून त्यांना खाली आणायचं होतं. वाजपेयी हे प्रचंड हुशार व्यक्तिमत्व होतं. लालकृष्ण अडवाणी हुशार व्यक्तिमत्व होतं. या सर्वांनी त्या काळामध्ये प्रचंड वातावरण भारतभर राम रथ यात्रेच्या माध्यमातून ही जनजागृती केली होती. अशा पार्श्वभूमीवर राजकीय लोक कोणता निर्णय घेतील, जी सत्तेत होतील, त्यांनी त्या ठिकाणची जाती व्यवस्था, त्या ठिकाणचं वोट बँक आपल्या ताब्यात ठेवण्याकरता या मंडलच्या शिफारसी आपल्या आपल्या राज्यात लागू करण्याकरता त्या ठिकाणी मोहीमच आखली. पूर्ण भारतभरामध्ये सत्तेमध्ये असलेल्या विविध पक्षांनी आपल्या आपल्या ठिकाणी मंडल आयोग लागू करून ओबीसी जो हिंदू वोट बँक म्हणून ज्याला संबोधलं जातं तो स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. कदाचित तीच खेळी महाराष्ट्रात सुद्धा झाली की काय हे आपल्याला तपासून बघावं लागेल. परंतु महाराष्ट्रामध्ये जे 34% आरक्षण संपूर्ण इतर मागासवर्गीय आणि भटके विमुक्त SC ST या जमातीला होतं. 4 ऑगस्ट 1992चा एक धनगर आणि वंजारी समाजाचा विमुक्त जाती आणि भटक्या जातीचा जो अंतर्भाव केल्यानंतर त्यांच्या आरक्षणाची टक्केवारी 4%वरून 6%पर्यंत केली गेली. 1991च्या दरम्यान पुन्हा एक अनुसूचित जाती जमातीचा भटकेचा उमेदवार जर का उपलब्ध नसेल तर तिथं कशा पद्धतीचं आरक्षण टिकलं पाहिजे, त्यांचा शैक्षणिक जो अनुशेष तो कसा भरून काढला पाहिजे याच्या बाबतीत सुद्धा चर्चा झाल्या. आणि महाराष्ट्रामध्ये विमुक्त जातीला आणि तत्सम 14 जातीला 3% आरक्षण देण्यात आलं. भटक्या जमातीला 1990च्या पूर्वी 28 जाती त्याच्यामध्ये ऍड होत्या, त्यांना 2.5% आरक्षण त्यांना एक प्रवर्ग करून देण्यात आलं. भटक्या जमाती धनगर आणि तत्सम जातींना जोडल्याप्रमाणे त्यांना 3.5% आरक्षण देण्यात आलं आणि पुन्हा वंजारी आणि तत्सम इतर जाती जोडल्याप्रमाणे त्यांना 2% आरक्षण. हे झालं मित्रांनो 2 आणि 3 5 आणि 5 आणि 2 7 आणि 1 8 8 आणि 3 11% आरक्षण भटक्या जमाती आणि जातींना देण्यात आलं. इतर मागासवर्गीयांकरता 19% आरक्षण, 19 आणि 13 30% आरक्षण त्या ठिकाणी 19 आणि 11 30% आरक्षण त्या ठिकाणी झालं. आणि जी आरक्षणाची मर्यादा SC समाजासाठी होती, बौद्ध धर्मांसाठी ती 13% होती. 30 आणि 13 43 झाले, पण 7% आरक्षण नंतरच्या काळामध्ये प्रत्येकाला प्रवर्गीकरण वाटत दिलं गेलं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. ही झाली आरक्षणाची 1994 पर्यंतची बाजू. 1967 आणि 94 पर्यंतचा इतिहास हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा कार्यकाळ असल्यामुळं आजची जी लोकमंडळी जी भाजपवासी आहे ती शरद पवारांना आरोपीच्या पिंजरात उभ्या करतात आणि शरद पवार संभ्रमित वातावरण तयार करण्याकरता कोणतीही बाजू पूर्णपणे उघड करत नाहीत. आणि पवारांना जे आरोप केले जातात पवारांच्या उंचीपर्यंत ते आरोप पोहोचत नाहीत, म्हणून पवारांना त्यांचं काही वाटत नाही. पण शरद पवारांवर प्रेम करणारे, एकतर्फी प्रेम करणारे लोकांना त्याचं वाईट वाटतं आणि सोशल मीडियावर ते पवार व्हर्सेस भाजप किंवा पवार प्रेमी व्हर्सेस भाजप प्रेमी असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. पण मुळात त्या गाभापर्यंत कोणीही जात नाही. आता आपण येऊया पुन्हा एकदा पुढच्या आरक्षणाकडं. आरक्षणामध्ये टप्प्याटप्प्याने सुधारणा होत गेली, अनेक जाती समाविष्ट होत गेल्या. मग त्या शरद पवारांच्या काळात असेल 1994ला शरद पवारांनी ओबीसी इतर मागासवर्गीय समाजाला आरक्षणाची टक्केवारी वाढवून दिली, जी मराठ्यांच्या हक्काची होती, कुणबी मराठ्यांच्या हक्काची होती असा आरोप केला जातो. त्या पवारांना 95ला सत्ता मिळाली नाही. याचं कारण काय? जर का देशामध्ये हिंदू धर्म आणि मुस्लिम धर्मामध्ये जातीवाद धर्मवाद पेरला गेलेला होता, जाती जातीमध्ये वाद लागले गेले होते, मग हिंदू धर्म एकगठ्ठा राहण्यासाठी त्या ठिकाणी मंडल आयोगाच्या शिफारसी बऱ्याच जणांनी लागू केला. पण त्याचा परिणाम महाराष्ट्रात तरी शरद पवार आणि काँग्रेस तत्कालीन काँग्रेसच्या आणि काँग्रेसच्या ताब्यात आली नाही, ही वस्तुस्थिती आहे. 95ला शिवसेना आणि भाजपाचं सरकार अपक्षांची मदत घेऊन उभी राहिली. 95ला मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे झाले. गोपीनाथ मुंडे जातीसाठी माती खायची तयारी ठेवली. गोपीनाथ मुंडेंचा त्या काळातला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदाचा कार्यकाळ प्रचंड गाजलेला आहे. आजही जर का 95च्या काळामध्ये लागलेली पोलीस स्टेशन मधली आकडेवारी बघितली तर गोपीनाथ मुंडेंनी आपल्या समाजाला पारडं जड दिलेलं आहे, हे लक्षात येतं. मित्रांनो, 95च्या नंतर वेगवेगळी सुधारणा होत गेल्या, कायद्यामध्ये बदल होत गेले, शिफारसी वाढत गेल्या. 95च्या
सत्तेच्या नंतर नारायण राणे ज्यावेळेस मुख्यमंत्री होत आले त्यावेळेस या ठिकाणची सामाजिक दरी मराठा समाजातली मागितलेलं आरक्षण 1992 पासून मराठा सेवा संघाने मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण म्हणजे ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात यावं अशी मागणी केली होती. कारण की 1967च्या यादीमध्ये काका कालेकरांचा जो आयोग 54 ला आला, 67ला बी.डी. देशमुखांचा आयोग आला, त्यांनी मराठा ही जात इतर मागासवर्गीय प्रवर्गात घेतलीच नव्हती. म्हणून आजची कुठलीही राजकीय व्यवस्था आली तर मराठ्यांना इतर मागासवर्गीय म्हणून टाकण्याकरता त्यांची राजकीय इच्छाशक्ती नाही, कारण की त्याला बेस कच्चा आहे. मग किती दिवस हे जुने आयोग 50-50 वर्ष आपण त्याच्या शिफारशी स्वीकारणार आहोत, हा खऱ्या अर्थाने आजच्या तरुणांचा प्रश्न आहे. आपण दुसरीकडे जात असताना आज 1 जानेवारी 2004चा आपण जी आर या ठिकाणी बघणार आहोत. पण तत्पूर्वी 1986चा एक जी आर मी आपल्या सर्वांसमोर आणतोय. 1986ला 19 फेब्रुवारी म्हणजे तत्कालीन छत्रपती शिवरायांची जयंती 19 फेब्रुवारीला साजरी केली जात नव्हती. तिथी आणि तारखेचा वाद होता. त्या परिस्थितीमध्ये 19 फेब्रुवारीला शासकीय सुट्टी नव्हती. अशा वेळी 19 फेब्रुवारीला तत्कालीन शासनाने एक जी आर काढला आणि त्या जी आर मध्ये असा धडधडीत उल्लेख होता की महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांना ते जर का इतर राज्यातून स्थलांतरित झाले असतील तर हा जी आर बऱ्याच जणांकडे नाही मित्रांनो. हा जी आर आम्हाला मिळाला, आज शासनाच्या वेबसाईटवर सापडत नाही. 19 फेब्रुवारी 1986 रोजी समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रीडा आणि पर्यटन विभागाच्या वतीने एक परिपत्रक काढण्यात आलं. त्या परिपत्रकामध्ये सरळ सरळ लिहिलंय, इतर राज्यातून जी लोक महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झालेली असतील त्यांना 1 नोव्हेंबर 1985च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने परराज्यातून आलेल्या लोकांना 1979चा 21 मार्च 1979चा शासन निर्णयामध्ये सुरुवातीस असे स्पष्ट आले आहे की जातीचा दाखल्याप्रमाणे खालील बाबींचा समावेश करावा. या अनुषंगाने त्यांनी इतर राज्यातून आलेल्या लोकांना महाराष्ट्रात त्यांच्या जातीनुसार आरक्षण देण्यात यावं. ही सुविधा महाराष्ट्र शासन तत्कालीन करू शकतो. तर जे मराठ्यांनी ह्या महाराष्ट्र घडवला त्या मराठ्यांना तत्कालीन कुणब्यांचं आरक्षण देऊ शकत नाही का, हा खरा तर माझा प्रश्न आहे. मी काल मनोज दादाला हा सुद्धा जी आर दाखवला. मनोज दादा म्हणजे हा जी आर आतापर्यंत बघितलाच नाही. मी म्हणलं दादा हा पण जी आर आहे. दादांनी सांगितलं की शिंदे समिती आल्यानंतर मी तुम्हाला बोलायला लावतो. मी म्हणलं दादा जी अभ्यासू मंडळी आहे त्या अभ्यासू मंडळीला आम्ही आमच्याकडचे जे काही इनपुट्स आहेत तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. ती अभ्यासू मंडळीला तुम्ही ड्राफ्ट तयार करायला लावा आणि तुम्ही डायरेक्ट शिंदे समितींपेक्षाही तुम्ही आता विखे पाटलांची जी मराठा आरक्षण उपसमिती आहे हिला तुम्ही त्या ठिकाणी ते सांगा, ते बदल करायला लावा. अशा पद्धतीचा हा एक जी आर होता. 1 जून 2004ला तत्पूर्वी 99ला नारायण राणे मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर खत्री आयोगाची नेमणूक केल्या गेली. खत्री आयोगाचं खरं कामकाज 99 जरी त्याची कागदोपत्री नियुक्ती झाली असेल तर खऱ्या अर्थाने 2001 मध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस या सर्वांनी मिळून खत्री आयोगाला त्या ठिकाणी कामकाज करण्याचं भाग पाडलं. खत्री आयोगाने कामकाज केलं. 2001 ते 2004 मध्ये त्यांनी कामकाज केल्यानंतर जवळपास 38 शासन निर्णय मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला दिसल 38 शासन निर्णयाचा सखोल अभ्यास केल्यानंतर या ठिकाणी प्रस्तावना तुम्हाला वाचून दाखवतो. राज्य मागास आयोगाने 2001 ते 2003 या कालावधीत एकूण 151 जातीबाबत 5 अहवाल शासनात सादर केलेले आहेत. सदरच्या अहवालात इतर मागास प्रवर्गात समाविष्ट करावे अशा विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गात समाविष्ट करावे म्हणून शिफारस केलेल्या जातींच्या शिफारसीची तपासणी करून निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यावर सर्वकष विचार करून विमुक्त आणि भटक्या जमातीचा प्रवर्गात समाविष्ट करण्याबाबत हा निर्णय आहे. तसेच इतर मागास प्रवर्गात निर्णय घेतला असून त्यानुसार विमुक्त जाती, भटक्या जमाती यातील सुधारणेबाबतचे आदेश स्वतंत्रप्रमाणे काढण्यात आले आहेत. म्हणजे त्यांचे आदेश स्वतंत्र काढले. परंतु राज्य मागास आयोगाचा खत्री कमिशन त्यांनी त्यांच्या 8 ते 12 अहवालानुसार 2001 ते 2003 पर्यंत शासनात सादर केलेल्या 151 जातीच्या शिफारसीपैकी इतर मागास प्रवर्गात समाविष्ट कराव्या अशा शिफारस असलेल्या 9 जाती तत्सम जाती राज्य शासनाच्या इतर मागासवर्गाच्या यादीत नावाने समावेश करण्यासाठी आज शासन मान्यता देत आहे. मग याच्यात कोणत्या जाती समाविष्ट केल्या मित्रांनो, इथंच गोम आहे आपली. जर का शरद पवार आरक्षण विरोधी असते, मराठा आरक्षणाचे खुनी असते तर शरद पवारांनी 1994ला मंडल आयोग लागू करून ओबीसी समाजाला न्याय दिला नसता आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये जे कोणी मराठ्यांचे नेते होते त्यांनी ओबीसी आरक्षण द्या म्हणून फक्त सेवा संघाने मागणी केली होती आणि सेवा संघाचा प्रभाव 1992ला, कारण संघटनेला 2च वर्ष झाली होती, प्रभाव एवढा काही मोठ्या प्रमाणात नव्हता आणि ती शासकीय कर्मचाऱ्यांची संघटना होती. पण ते लोक बुद्धिशाली होते म्हणून त्यांनी समाजासाठी मागणी केली. पण ताकद कमी पडली असेल, तत्कालीन परिस्थिती व्यवस्था कमी पडली असेल, पण स्वर्गवासी अण्णासाहेब पाटलांनी
1980च्या दशकामध्ये जे आर्थिक निकषावर आरक्षण मागितलं होतं त्याच आरक्षणाची रीग अखिल भारतीय मराठा महासंघाने पुढेही चालू ठेवली. 92ला पहिल्यांदा ओबीसी मध्ये समावेश करा म्हणून मराठा सेवा संघाने मागणी केली. त्या मागणीचा जोर नसल्यामुळं शरद पवारांनी कदाचित म्हणतोय मराठा समाजाला आरक्षण देण्याची हिंमत केली नसेल. कारण मराठे हे वतनदार जागीरदारीमध्ये बुडालेले होते. ज्या पद्धतीने चित्रपटामध्ये पाटील रंगवला गेला होता त्या पद्धतीचा पाटील खरं ग्रामीण पातळीत वास्तव्यास होता का, हा खऱ्या अर्थाने आजचा प्रश्न आहे. गेल्या 30-40 वर्षापूर्वी 1994-95च्या दशकामध्ये मराठा समाज स्वतःला मागास, थोडक्यात त्या काळामध्ये असं म्हटलं जायचं की मागास होणं म्हणजे महार मांग जात लावणे, अशा पद्धतीची वृत्ती. कारण वैचारिक क्षमता मराठ्यांची त्यावेळेस काय होती, बौद्धिक नव्हती. मराठा समाज हा गावगाड्याला 18 बलुतेदाराला सोबत घेऊन जरी जात असला, परंतु तत्कालीन व्यवस्थेने जाती धर्मामध्ये वाद लावून स्वतःची राजकीय भोगण्याचं काम तत्कालीन राज्य शासनाने केलं होतं. अशा परिस्थितीमध्ये शरद पवारांनी मागणीचा रेटा विधान भवनामध्ये रेखाताई खेडेकर यांच्या माध्यमातून पहिल्यांदा विधान मंडळामध्ये मराठा समाजामध्ये आरक्षणाबाबतीत जागृतता करण्याच्या अनुषंगाने मराठा जनजागृती अभियान 95च्या काळात निघलं. रेखाताईंनी विधिमंडळामध्ये प्रश्न मांडले की मराठा समाज हा कुणबी आहे, त्याला ओबीसी म्हणून कुणबी म्हणून त्याला आरक्षण देण्यात यावं. ही मागणी पहिल्यांदा रेखाताई खेडेकरांनी 1996ला हिवाळी अधिवेशनामध्ये केलेली आहे. हे आपण समजून घ्या. विधिमंडळामध्ये मागणी करून सुद्धा तत्कालीन राज्य व्यवस्थेने मराठा समाजाला आरक्षण देण्याची कुठली तरतूद काही केलं नाही. ती मागणीचा रेटा त्या ठिकाणी विधिमंडळात ताईंनी लावून धरला. मराठा सेवा संघाने जनजागृती अभियान काढलं. मराठ्यांना आरक्षण हा विषयच मुळात माहीत नव्हता. आरक्षण होणे म्हणजे मागास होणे, महार मांग जातीच्या जागेवर जाऊन बसणे, अशा पद्धतीची वृत्ती, अशा पद्धतीची वैचारिक वातावरण या सराउंडिंग तयार केलेला गेला होता. म्हणून मराठे आरक्षण मागत नव्हते. 1994-95च्या काळानंतर खत्री आयोग 99ला आला. 99ला खत्री आयोगाने काम केलं आणि मराठा समाजातल्या कुणबीच्या तत्सम जाती, कुणबी मराठा, मराठा कुणबी हे एकच आहे अशी त्या ठिकाणी शासनाला शिफारस आयोगाने केलेली आहे. आपण लक्षात धरा, मी आयोग हा शब्द वापरतो, खत्री कमिशनने केली आहे. अनुक्रमांक 23 वर चिप्पा नावाची जात होती, त्याचा जातीचा दुरुस्ती करून छिंफा नावाची करून गेलेली. अनुक्रमांक 53 वर झवेरी होती, तिला पर्जिया सोनी म्हणून तत्सम उपजात ऍड केली. अनुक्रमांक 83 वर कुणबी म्हणून 1967ला जी नोंद झाली होती त्याच्या तत्सम जाती म्हणून लेवा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार यापूर्वीच लागलेल्या होत्या. परंतु मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जो मुळात लढा आपला इथं आहे त्याच्यात फक्त कॉमा करून मराठा लिहायचं होतं मित्रांनो. परंतु मराठा म्हणून संबोधणारे आजही जे नारायण राणे सारखे किंवा अजित चव्हाणांसारखी किंवा चंद्रकांत पाटलांसारखी ज्या कोणी राज्य व्यवस्थेमध्ये शासनाच्या पदावर लाभधारक लोक आहेत, ज्यांना कुणबी लावून घ्यायचं नाहीये, ज्यांना स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची, अशा देशमुख, चव्हाण, पाटील, पवार या सगळ्या लोकांमुळं तुमच्या आमच्या तळागाळातल्या मराठ्यांचं नुकसान झालेलं आहे. कारण यांना 96 कोळी होण्यामध्ये धन्यता मानलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारणाऱ्या अवलादींनी त्यांना शूद्र म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारला होता. त्यांच्याच अवलादी आज सत्तेवर बसलेल्या आहेत, त्यांच्याच विचाराच्या अवलादी आज सत्तेवर बसलेल्या आहेत आणि ते मराठ्यांना शूद्र म्हणून लेखतात. कारण मुंबईच्या मोर्चामध्ये जर का तुम्ही बघितलं असेल मित्रांनो, आपल्याला देवेंद्र फडणवीसनी अस्पृश्यतेपेक्षाही जास्त भयानक वागणूक दिली आहे. आपल्याला राहायला जागा दिली नाही, आपल्याला शौचालय करायला शौचालय दिले नाही, आपल्याला प्यायला पाणी दिलं नाही, अन्न मिळू नये म्हणून हॉटेल बंद केलीत. अस्पृश्यांना सुद्धा गाव कोसाबाहेर तशाच पद्धतीची वागणूक दिली जात होती. आणि चंद्रकांत पाटील एकीकडे म्हणतात की मराठे हे मागास नाही, त्यांनी अस्पृश्यासाठी त्यांना वागणूक मिळाली नाही. पण चंद्रकांत पाटील आमच्या मराठ्याच्या पोरांना लाखोच्या संख्येने तुम्ही ऐतिहासिक नोंद करून ठेवली की ज्या वेळेस मराठे मुंबईवर चाल करून आले, स्वतःच्या हक्काची भाकर मागायला आले, त्यावेळेस इथला मुख्यमंत्री जो वर्णवर्चस्ववादी होता, ब्राह्मण समाजातून आलेला होता, अशा मुख्यमंत्र्यांनी या मराठ्याच्या अतिशूद्र लोकांना अस्पृश्यतेची वागणूक दिली. ही तुम्ही सुवर्णाक्षरांनी नोंद करून ठेवली. जगाने याची नोंद घेतलेली. लालबागच्या राजाने त्या ठिकाणी अन्नछत्र बंद केलं तर समुद्रात लालबागचा राजा आज विसर्जन व्हायला तयार नाही. ही अवस्था इथल्या व्यवस्थेची आहे मित्रांनो, हे समजून घेतलं पाहिजे. 1901 जून 2004ला जो जी आर आला, जे आता मनोज दादाच्या आंदोलनाच्या माध्यमातून जो जी आर निघाला, त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे मित्रांनो. हे आपण समजून घेतलं पाहिजे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. 2 नंबरचा वाचा जे आहे ते 1 जून 2004चा जो जी आर आहे तो जी आर, त्याच्यामध्ये मराठा कुणबी आणि कुणबी मराठा
असलेला बहुतांशी जो भाग जे मनोदारा जरांगे आज आंदोलन करतात गेल्या 20-25 वर्षापासून आम्ही सांगतोय की मराठा हे मूळचे कुणबी आहेत. आज तेच मनोदारा जरांगे सांगतायत गेल्या 2 वर्षापासून जो लढा अतिशय तीव्र स्वरूपात करोडोच्या संख्येने लोक रस्त्यावर येतात. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून 58 मोर्चे आम्ही शांततेत काढले. आमचे 22 मुद्दे होते. 22 पैकी शासनाने वेगवेगळे मुद्दे मान्य केले, मागण्या मान्य केल्या. पण जी मूळ आमची मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी मध्ये सरसकट आरक्षण द्यावं, याच्याकडे मात्र सरकार कुठलंही असो ते कानडोळा करते. जर का 2004ला मराठा आरक्षणाची जनजागृती अतिशय तीव्र स्वरूपात असती आणि आजचे सारखे मराठी जर का जागरूक असते तर शरद पवारांनी मराठ्यांना आरक्षणात घातलं असतं असं मला कदाचित वाटतं. पण तत्कालीन राजकीय व्यवस्था आणि मराठा समाजाला स्वतःला पाटील आणि देशमुख म्हणून घेण्यात जो अभिमान वाटायचा, आज तेच मराठे आरक्षणासाठी मुंबईवर चालून जात आहेत, मोर्चे काढतायत, आंदोलन होत आहेत. हे सगळं मराठा समाजाचा तरुण आज करतोय. आजच्या 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी जर का आपल्या तत्कालीन मंडळींना, ज्येष्ठ मंडळींना जर का खरंच आरक्षणाची त्या ठिकाणची दहेकता कळाली असती, आरक्षणाची गरज लक्षात आली असती, तर त्या ठिकाणच्या राज्य व्यवस्थेला त्यांनी गदागदा हलवलं असतं आणि मराठ्यांना आरक्षण द्या यासाठी मागण्या, मोर्चे, आंदोलन केली असती. आंदोलनं झाली अशी नाहीत. अण्णासाहेब पाटलांनी असतील त्या काळात आंदोलन केली. अण्णासाहेब पाटलांनंतर हा लढा मराठा महासंघ, मराठा सेवा संघाने सातत्याने चालू ठेवला, पण मोठ्या प्रमाणात नसल्यामुळं, मागण्यांचा जोर एका बाजूला नसल्यामुळं, कोणी आर्थिक निकषावर मागतं, कोणी जातीवर मागतं, हा सगळा लढा असल्यामुळं 2005च्या दरम्यान सुद्धा, त्याच्यानंतर सुद्धा या महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल करण्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या संघटनेला इनपुट दिलं जात होतं. परंतु गोपीनाथ मुंडेंनी तत्कालीन छावाला आणि क्रांती सेनेच्या शालिनीताई पाटील यांना एक एक प्रकारे फूस लावली अशा पद्धतीचा आरोप तत्कालीन राज्य व्यवस्थेतील नेत्यांनी केला. परंतु अण्णासाहेब जावई पाटील जे स्वर्गवासी आहेत यांनी मराठा एकीकरण, मराठा म्हणून जगणारा बाणा जर का अण्णासाहेबांनी दाखवला असेल तर ते छावाचे अण्णासाहेब जावई पाटील असतील. अण्णासाहेबांनी आर्थिक निकषावर आरक्षण मागत महाराष्ट्रभर आरक्षण यात्रा काढली. त्याच्यासोबत शालिनीताई पाटील सुद्धा होत्या. शालिनीताई पाटील आणि अण्णासाहेब जावई यांनी महाराष्ट्रातला गाव तालुका पिंजून काढला, आरक्षणाची जनजागृती केली. त्याचबरोबर 2005ला माननीय खेडेकर साहेब, माननीय प्रवीणदादा गायकवाड, श्रीमंत कोकाटे साहेब, प्रदीपदादा सोळंके या तत्कालीन सर्व मंडळींनी संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाच्या माध्यमातून मराठा जोडो अभियान काढलं, मराठा रथयात्रा काढल्या, जिजाऊ रथयात्रा काढल्या. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचा सरसकट कुणबीत कसा समावेश करावा, ओबीसी प्रवर्गात कशासाठी समावेश करा, आरक्षण समजून सांगितलं, जनजागृती केली. मराठ्यांचा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा असलेला इतिहास जगाच्या समोर नव्या पद्धतीने मांडून इतिहासामध्ये पुरावे दिले जातात, ते पुरावे देऊन इतिहासाची पुनर्मांडणी केली. हा झाला 2005 पर्यंतचा इतिहास. 2004ला दिलेलं आरक्षण नंतर मराठ्यांना लक्षात आलं की जे आमचे सगळे सोयरे आहेत त्यांना कुणबी म्हणून आरक्षण मिळालं, कारण की त्यांच्याकडे कुणबीच्या नोंदी आहेत. मग मराठवाड्यातला, पश्चिम महाराष्ट्रातला, उत्तर महाराष्ट्रातला जो मराठा म्हणून स्वतःला संबोधून घेत होता, ज्यांच्याकडे नोंदी नाही, असा मराठा जागृत झाला. 2005च्या नंतर वादळ, जनजागृती, व्याख्यानं याच्या माध्यमातून प्रबोधन व्हायला लागलं आणि मराठा आरक्षण खऱ्या अर्थानं 2008 ते 2009च्या दरम्यान महाराष्ट्रात एक वातावरण तयार झालं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सुद्धा मराठवाड्याच्या राजधानीमध्ये इथं मंत्रिमंडळाची बैठक त्यांनी ठेवली होती. तत्कालीन संभाजी ब्रिगेडने 2 लाख लोकांचा मोर्चा या मंत्रिमंडळाच्या बैठकीला आम्ही घेऊन जाऊ अशी घोषणा केली. पण विलासराव देशमुखांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये तो मोर्चा व्हायच्या अगोदरच मराठ्यांना आरक्षण लागू करतो याच्याकरता एक सर्वसमावेशक बैठक घेतली आणि त्या बैठकीतून त्यांनी तोडगा काढला की मराठा समाजाच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी एक आयोग नेमूया आणि त्या आयोगाचं काम चालू झालं. मराठा समाजासाठी वेगवेगळे आयोग नेमले गेले मित्रांनो. मग 1995ला आलेला खत्री आयोग असेल, त्याने 2000 मध्ये अहवाल तयार करायला सुरुवात केली आणि 2003ला अहवाल दिला. त्याच्यानंतर 2013ला नारायण राणे समिती असेल, तर पूर्वी सराफ आयोग असेल, बापट आयोग असेल, या सगळ्या आयोगांनी काम केलं, वेगवेगळ्या समितीवर काम केलं, परंतु मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता 2004च्या JR पर्यंत आपण आलो आहेत, पण आता आपण मुख्य विषयाकडे येऊया. कारण 2004च्या नंतर मराठ्यांना डायरेक्ट 2012-13ला राणे समितीच्या माध्यमातून पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं गेलं. पण संभाजी ब्रिगेडने ज्या दिवशी आरक्षण 16% लागू झालं, तत्कालीन आमचे प्रवक्ते शिवानंद भानुसरांनी विरोध केला की हे आरक्षण टिकणार नाही, हे कायद्याच्या कसोटीत नाही, कुठल्याही समितीला आरक्षण देण्याचा त्या ठिकाणी अधिकार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2014च्या सत्तेत आले आणि 2च महिन्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेलं आरक्षण त्या ठिकाणी उच्च न्यायालयात उडवलं गेलं. केतन तिरोडकर नावाचा देवेंद्र फडणवीस यांचा हस्तक त्या
आरक्षणाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करतो, ही आपण पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. 2014च्या नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये 2016ला ज्या पद्धतीने कोपर्डीचं प्रकरण घडलं आणि त्या कोपर्डीच्या प्रकरणानंतर महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांती मोर्चाचं वातावरण निर्मिती झाली. मूक मोर्चे, क्रांतिकारक मोर्चे, जगाने नोंद घ्यावी असे मोर्चे निघले आणि गायकवाड कमिशनचं त्या ठिकाणी स्थापना, त्या ठिकाणी नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून करण्यात आलं. गायकवाड आयोगाने दिलेला एक अतिशय सुंदर अहवाल आहे. त्या सुंदर अहवालामध्ये अतिशय विविध पुरावे 123 पुरावे असे त्यांनी शासनाच्या निगडीत असलेले 123 पुरावे तत्कालीन सर्व अभ्यासक मंडळींनी त्या ठिकाणी गायकवाड आयोगाला दिले. गायकवाड आयोगाने दिलेलं त्या ठिकाणचं 16% आरक्षण कोर्टामध्ये 13% झालं आणि मराठा समाजाला 13% आरक्षण मिळालं. खरं तर ही सगळी जी मंडळी आहेत तर त्या सर्व मंडळींनी जर का बघितलं तर आरक्षण देण्याची मानसिकता तयार केली, परंतु या ठिकाणी 25/6/2014 रोजी जे आरक्षण कोर्टातून गेलं ते मिळवण्याकरता आम्हाला कोपर्डीला जे हत्याकांड आमच्या बहिणीचं झालं, तिचा जीव गेला, मराठा समाजामध्ये उद्रेक झाला, पण तो उद्रेक शांततेत झाला. 58 मोर्चे या महाराष्ट्राने या शासनाच्या विरोधात मूक स्वरूपात काढले. जगाला आदर्श देणारे मोर्चे निघले, परंतु त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता एकीकडे गायकवाड आयोग नेमला असताना सुद्धा केंद्राने तत्पूर्वी 14 ऑगस्ट 2018 रोजी 102 घटना दुरुस्ती केली आणि त्या दुरुस्तीनंतर 15/11/2018ला गायकवाड समितीचा आयोग आला आणि त्या आयोगाने मराठा समाजाला आरक्षण दिलं. देवेंद्र फडणवीसनी जर का केंद्रात कायदा होतो की राज्याला एखाद्या समाजाला आरक्षण द्यायचे असते, ते जे अधिकार होते ते अधिकारच जर का 102 घटना दुरुस्तीने 14 ऑगस्ट 2018 रोजी काढून घेतले असतील तर देवेंद्र फडणवीसनी मराठा समाजाचा घात केला का, हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. देवाभाऊ म्हणून आज लाखोच्या जाहिराती या महाराष्ट्रात काल आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर लागल्या. त्या देवाभाऊनी तुम्हाला फसवं आरक्षण 2018 सालीच दिलं होतं, परंतु तत्कालीन सत्ता बदलल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून आज देवेंद्र फडणवीस सांगतायत की ते मुंबई उच्च न्यायालयात टिकलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंच्या हलगर्जीपणामुळे टिकलं नाही. पण खरी पार्श्वभूमी अशी आहे की गायकवाड आयोगाने दिलेलं जे अहवाल होता त्या अहवालानुसार देवेंद्र फडणवीसने दिलेलं आरक्षण होतं ते कोर्टात 2 मुद्द्यावर टिकलं नाही. पहिला मुद्दा होता की गायकवाड समितीने दिलेला अहवाल फेटाळला म्हणून असं सांगितलं जातं, पण खरं तर कारण आहे की 102 घटना दुरुस्ती झाल्यानंतर जर का राज्यालाच आरक्षण द्यायचे अधिकार ठेवलेले नव्हते तर तुम्ही आरक्षण दिलं का. आणि दुसरं, इंदिरा साहनी केस जी होती, जी इंदिरा साहनी नावाचा एक पत्रकार होता, त्यांनी केंद्राच्या विरुद्ध मंडल आयोग लागू होण्याच्या अगोदरच 92 साली त्या कोर्टातून निकाल आला आणि त्यांनी त्या ठिकाणी ते आरक्षण 50%ची कॅप सुप्रीम कोर्टाने घालून दिली होती. त्या धर्तीवर मराठ्यांना दिलेलं आरक्षण 2018 मधील आरक्षण 2021 मध्ये कोर्टातून उडलं गेलं. 9 सप्टेंबर 2020च्या दरम्यान कोर्टाने एक अहवाल सुद्धा त्या ठिकाणी निदर्शनास आणून दिला. तो अहवाल असा होता, पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश जे काही या आरक्षणाच्या SCBC ESBCचं जे आरक्षण दिलेलं होतं त्याच्यावर जे झालेले पदव्युत्तर जे ऍडमिशन होते ते कॅन्सल करण्यात यावे अशा पद्धतीचं कोर्टाने त्या ठिकाणी जजमेंटमध्ये त्यांच्या दिलेलं आहे. 50%च्या कॅपचा मुद्दा झाला. आयोगाचा अहवाल फेटाळला म्हणून आपल्याला सांगितलं होतं, परंतु मूळ अडचण अशी होती की तुम्ही आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही 102वी घटना दुरुस्ती जर का केंद्राने तुमचे अधिकार काढून घेतले तर तुम्ही आरक्षण कसं काय देऊ शकता, या पद्धतीचा उल्लेख करून गायकवाड समितीने दिलेल्या अहवालाच्या अनुषंगाने दिलेलं आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात टिकलं. सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाला सुद्धा झापलं. असं सगळं त्या जजमेंटमध्ये दिसून येते. नंतर माधुरी पाटील वर्सेस भारत सरकारची केस आपल्या सर्वांना माहिती आहे. 5 मे 2021ला सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द करून ते असंविधानिक असल्याचं सांगितलं आहे. 5-0 अशा बेंचने ते आरक्षणाचा निकाल आपल्या विरोधात गेलेला आहे आणि आज त्या 5 न्यायाधीशांपैकी 2 न्यायाधीश भाजपचे लाभधारक आहे, हे आपण कुठेतरी समजून घेतलं पाहिजे. याकरता या इतिहासात राजकारण आपल्या आरक्षणाची पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे. हा लढा झाला 2021 पर्यंत. 2023 मध्ये 28 ऑगस्ट 2023ला मनोजदादा जरांगे यांच्या माध्यमातून या लढ्याला एक स्वरूप आलं, परंतु तत्पूर्वी 22 ऑगस्ट 2023चा देवेंद्र फडणवीस यांनी एका चॅनलवर मुलाखत देताना बाईट देताना असं सांगितलं, या महाराष्ट्रामध्ये दंगली सदृश्य वातावरण तयार करण्यासाठी काही सामाजिक आंदोलक जाणीवपूर्वक येथे जातीमध्ये तेढ करण्याचा प्रयत्न करतायत आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून उभं केलेलं जातीचा नावाचं आंदोलन त्याच्यातून
या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली होऊ शकतात, अशा पद्धतीने त्यांनी एक बाईट एका टीव्ही चॅनलला तत्कालीन परिस्थितीमध्ये दिलेली होती. 28 ऑगस्टला मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू झालं. 1 सप्टेंबर रोजी आंतरवालीमध्ये लाठीचार्ज झाला, गोळीबार झाला, अश्रुधारा नळकांड्या फोडल्या गेल्या. होतं तर नव्हतं झालं. आमचे बाल लेकरांपासून तर वयोवृद्धांपर्यंत, आमच्या महिलांपासून तर पुरुषांपर्यंत सगळ्यांवर लाठीचार्ज झाला, हाहाकार झाला. जिकडं तिकडं गोळ्या रक्त सांडलेलं दिसत होतं. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा व्हिडिओ गेला आणि महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाला आणि या उद्रेकातून एका नव्या नेतृत्वाचा जन्म झाला. ते नेतृत्व म्हणजे मनोजदादा जरांगे, ज्याला महाराष्ट्राने आज डोक्यावर घेतलेलं आहे. नवे तर मराठा समाजाचं दैवत म्हणून ज्याला आज बघितलं जातं, अशा मनोजदादा जरांगेंच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मागण्या शासनाच्या दरबारी मांडण्याचा एक कार्यक्रम त्या माध्यमातून तीव्र स्वरूपात झाला. मग त्याच्यातून 1.5 कोटी लोकांची सभा असेल, लाखोचे मोर्चांच्या माध्यमातून झालेल्या शांतीतली क्रांती, पुन्हा एकदा शांतीत क्रांती करण्याकरता अंतरवली सराटीत झालेल्या सभा असतील, मनोजदादांच्या आतापर्यंत झालेल्या 8 उपोषणं असतील, या सगळ्याची पार्श्वभूमी लक्षात घेता मराठा समाजाच्या पदरात नेमकं पडलं काय आणि मराठा समाजाने गमवलं काय, इथपर्यंत आपण आता येऊन ठेपलेलो आहोत. आता आरक्षणाचा इतिहास झाल्यानंतर मनोजदादा जरांगे यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून काय काय मिळालं आणि काय काय गमवलं याची आपण आता एकदा पार्श्वभूमी घेऊया. मी आपल्याला आरक्षणाचा इतिहास समजून सांगितला आणि मी कागदानी बोलतो मित्रांनो, मी कागदानी बोलतो, कागद बोलतात. मी आता आपल्याला सगळ्यांना मनोजदादांच्या आरक्षणाच्या चळवळीकडे घेऊन जाणार आहे. 2008-9 पासून मनोजदादा जरांगेंनी मराठा आणि समाजाचं काम चालू केलं होतं. शिवबा संघटनेच्या अगोदर ते छावा काँग्रेस असा त्यांचा इतिहास आहे असं सांगितलं जातं, टीव्हीवर पण दाखवलं जातं. पण मी मनोजदादा जरांगेंना 2011-12 पासून शिवबा संघटनेच्या माध्यमातून करत असलेल्या कामातून मी त्यांची माझी ओळख झालेली आहे. मनोजदादा जरांगे शिवबा संघटनेच्या माध्यमातून गंगापूरमध्ये पखोरा या गावी देवीदास पाटे आमचे मित्र त्यांच्या गावी ज्यावेळेस शाखा उघडायला आले, त्यावेळेस त्या कार्यक्रमाचं अँकरिंग आणि प्रास्ताविक मी केलेलं होतं. मुख्य वक्ते म्हणून ॲडव्होकेट महेश मुठाळे होते आणि मनोजदादा जरांगे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. ही सगळी पार्श्वभूमी यासाठी सांगावी लागते की आजचा जो व्हिडिओ आहे तो मनोजदादा जरांगेंना काल भेट घेतल्यानंतर त्यांची जी काही भूमिका आहे ती मला लक्षात आली आणि मला लक्षात आलं की आपलं आंदोलन एका वेगळ्या ट्रॅकवर जातं की काय. अशा पद्धतीने लक्षात आल्यानंतर मी मनोजदादांना सुद्धा त्या ठिकाणी काही इनपुट देण्याकरता प्रयत्न केला. दादांनी ते ऐकून सुद्धा घेतले आणि दादांनी सांगितलं की हा बदल आपण नक्कीच करून घेऊया. त्यांनी नकार दिला नाही. त्यांनी मला सांगितलं. 20 मिनिटं आमची चांगली चर्चा झाली आणि त्या चर्चेचा सार असा आहे मित्रांनो की आज मी आपल्या सर्वांसोबत हितगुज साधू शकतोय, हे लक्षात धरा. मी हे सगळे GR आपल्या समोर वाचून दाखवणार आहेत, वेळोवेळी वाचून दाखवणार आहेत, पण मी शॉर्टकटमध्ये घेणार आहे. आपण आता जाऊयात. मनोजदादा जरांगेंचं आंदोलन झालं 7 सप्टेंबर 2023ला. शिंदे समिती त्या ठिकाणी शिंदे सरकारने म्हणजे मुख्यमंत्री शिंदेंनी स्थापन केली आणि त्या शिंदे समितीला काय काम देण्यात आलं, कारण की मनोजदादा जरांगेंची मागणीच मुळात ही होती की मराठवाड्यातील मराठ्यांना हैदराबाद गॅझेटच्या प्रमाणे OBC आरक्षणामध्ये समाविष्ट करण्यात यावं, एवढीच मागणी होती. आणि बाकीच्या मग सारथी असेल, अण्णासाहेब असेल, या मागण्यानंतर आपण घुसवल्या. मनोजदादाची मूळ मागणी आरक्षणाच्या अनुषंगाने होती, हे आपण मूळ लक्षात घेतलं पाहिजे. मनोजदादा जरांगेंचं आंदोलन चालू झालं 7 सप्टेंबरला. त्या ठिकाणी शासनाने एक निर्णय घेतला आणि एक समिती स्थापन करण्यात आली, न्यायमूर्ती संदीप समिती. 11/9ला त्यांनी कामकाज चालू केलं. 11 सप्टेंबरपासून त्यांचं कामकाज चालू झालं. 15 सप्टेंबरला त्यांनी 15 आणि 22 सप्टेंबरला त्यांनी जिल्हा आणि अभिलेख तपासणीचा आढावा घेतला आणि त्याच्यानुसार त्यांनी खासरा पाणी वगैरे जे काही जुने महसूलचे कागदपत्र असतील, वेगळ्या नोंदी असतील, जन्ममृत्यू रजिस्टर हे पाहण्याचं काम त्यांनी चालू केलं आणि वेळोवेळी ते शासनाला अहवाल देत गेले. मी तुम्हाला थोडक्यात एक माहिती सांगतो की शिंदे समितीने 30/10/2023 पर्यंत म्हणजे 7 सप्टेंबरला ती समिती आली आणि 30/10 म्हणजे 1.5 महिन्यामध्ये, जवळपास 1.5-2 महिन्यामध्ये 1,74,45,432 नोंदी 1.5-2 महिन्यात त्यांनी तपासल्या आणि त्या नोंदी तपासल्यावर 13,498 नोंदी त्यांना शासनाच्या दरबारी सापडल्या आणि 460 पुरावे काही मराठवाड्यातील नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून त्यांना दिले. म्हणजे 13,498 आणि 400 म्हणजे जवळपास 14,000चा आकडा हा कुणबी नोंदीचा त्यांच्याकडे झाला. मोडी लिपीतल्या नोंदी त्यांनी ट्रान्सलेट करण्याकरता एक मोडी लिपी धारक त्यांनी नेमला. हा इतिहास आहे. आता आपण मूळ मुद्द्याकडे शेवटच्या टप्प्यात आलोय. शेवटच्या 10 मिनिटात संपवतो. वेळोवेळी शिंदे समितीला मुदतवाढ, मराठा आरक्षण आंदोलक मनोजदादा जरांगे यांच्या आंदोलनाने यांच्या फोनद्वारे
यांनी केलेल्या संभाषणाद्वारे मिळत गेली. दादांनी 2023 पासून 7 उपोषणं केली असं सांगितलं जातं, ते खरंही आहे. पण तत्कालीन परिस्थितीमध्ये आपण मराठा आरक्षण मागत असताना 9 जानेवारी 2025ला एक जी आर आला. त्या जी आरामध्ये महाराष्ट्र राज्याची विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मार्ग प्रवर्गाची यादी समाविष्ट करण्यात आली. 1967 जी आरचा आधार घेऊन 180 जाती होत्या. आज 350-400च्या वरती या जाती चालल्या आहेत. पोट जाती घालण्याचा प्रकार आयोगाच्या शिफारसीनुसार जर का केला जात असेल, आणि हा एकदाच नाही मित्रांनो, अनेक वेळा झालेला आहे, याच्याकडे माझ्याकडे याची पुरावे आहेत. नेहमी राज्य मागास आयोगाने दिलेल्या शिफारसीनुसार या जातींचा समाविष्ट करण्यात येत आहेत. पोट जाती म्हणून समाविष्ट करण्यात आली. मी मनोज दादांना काल हे सर्व जी आर दाखवल्यानंतर त्यांनी व्यवस्थित ऐकून घेतलं. जी अभ्यासक मंडळी म्हणतात की मनोज जरांगे ऐकून घेत नाही, त्या अभ्यासकांना माझी सांगणं आहे की मनोज दादा जरांगे ऐकून घेतात. का ऐकून आमचं घेतलं आम्हाला माहित नाहीत, पण त्यांनी मला काल एक मुद्दा बोलला की पाटील तुम्ही रस्त्यावर सुद्धा आंदोलन करतात म्हणून मी तुमचं ऐकून घेतोय, तुमचं समाजासाठी योगदान आहे, तुम्ही अनेक केसेस अंगावर घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीचा आमचा सुसंवाद झाला. त्यांनी माझं ऐकून सुद्धा घेतलं. याच्यात माझे काही बडेजावपणा नाही, परंतु मनोज जरांगे ऐकून घेतात. मांडणाऱ्यांनी नीट मांडलं पाहिजे, सांगणाऱ्यांनी सांगितलं पाहिजे, आणि कुठेही आपण मीडियासमोर नाही आलं पाहिजे. हा प्रामुख्याने आपण एक या ठिकाणी स्वतःसाठी एक नियम बनवून घेतला पाहिजे. कारण की सध्या मीडियाला TRP फक्त मनोज दादा देऊ शकतात, याच्याशी दुसरं कोणी घेऊ शकत नाही. हे मीडियालाही माहिती आहे आणि मनोज दादालाही माहिती आहे. त्याच्यामुळं मीडिया त्यांच्या समोरचा कॅमेरा काढत नाहीत आणि मनोज दादा तो कॅमेरा बाजूला जाऊ देत नाहीत. कारण त्यांचं बोलणंच एवढं अट्रॅक्टिव्ह आहे की मीडियाला त्याच्यातून खाद्य मिळतं, वाजवायला विषय मिळतो. हा ही सगळी पार्श्वभूमी आहे. आता खरं तर परवाचा जो जी आर निघाला, त्या जी आर मध्ये काय आहे अशा पद्धतीचं ज्यावेळेस बोललं जातं, तर त्या जी आर मध्ये काय आहे मित्रांनो, तर त्या जी आर मध्ये काहीच नाही असं म्हटलंही जातं, आणि त्या जी आर मध्ये बरेच काही आहे असंही म्हटलं जातं. पण मी आपल्याला या ठिकाणी त्या जी आरची एक कॉपी दाखवतो आणि त्या जी आर मध्ये खरंच काही आहे का नाही हे तुम्हाला मी या ठिकाणी समजून सांगतो. तो जी आर म्हणजे काय आहे मित्रांनो, आपण मुंबईला 2दा गेलो, लाखोच्या संख्येने गेलो, डीजे घेऊन गेलो, येताना डीजे वाजवत आलो, गुलाल पण घेऊन आलो, पण तो गुलाल रगडून आपल्या सरकारने आपल्या अंगावरचा काढला. ही वस्तुस्थिती आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आमच्या हातात सगळे सोयरेचा अध्यादेश दिला. ज्या अध्यादेशावर 2 वर्षात 8 लाख हरकती आल्या, पण कुठलीही सुनावणी झाली नाही, कुठलाही अहवाल तयार झाला नाही, कुठलीही त्या ठिकाणी कारवाई झाली नाही. मग जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आरक्षणाचं आंदोलन, वाशीवरून परत आल्यानंतर जो संभ्रम वातावरण तयार झाला, तत्कालीन त्यांच्या सोबत असलेली अनेक मंडळी त्यांच्या त्या भूमिकेच्या विरोधात गेली. त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा जरांगे पाटलांनी जी भूमिका त्या ठिकाणी घेतली, त्या भूमिकेला विरोध नव्हे तर सत्य वास्तव परिस्थिती मांडण्याचा प्रकार केला. आम्हाला ट्रोलिंग केलं गेलं, परंतु समाजाला सत्य सांगणारी तोंड आणि लिहिणारी हातं असावीत असं म्हटलं जातं. ते वास्तव, तो आरसा दाखवण्याचं काम तत्कालीन परिस्थितीमध्ये आम्ही सगळ्यांनी केलं. आम्हाला लोकांनी कुठल्या प्रकारचे आरोप केले हे आम्हाला माहिती आहे, पण आम्ही समाजाला आरसा दाखवणारी लोक आहोत, म्हणून आम्ही तो आरसा दाखवला. हैदराबाद गॅझेट जे आता सध्या लागू आहे असं म्हटलं जातं, माझा वैयक्तिक जो अभ्यास आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये शासनाने हैदराबाद गॅझेट लागू केलेलं नाही. आणि मुळात हैदराबाद गॅझेट लागू करणं म्हणजे काय हे मी अनेक अभ्यासांना विचारतोय, त्यांनाही ते सांगता येत नाहीये. म्हणून मी माझ्या अभ्यासाअंती असं लक्षात आलेलं आहे, मी अनेक वकिलांशी चर्चा केली, अनेक अभ्यासक, म्हणजे सगळ्यात मोठं जर का कोणी अभ्यासक याच्यामध्ये असतील तर किशोर भाऊ चव्हाण नावाचे छावाचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत, गेल्या 30 वर्षापासून ते मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरतायत. दाते पाटील असतील, लाखे पाटील असतील, बनसोड सर असतील, प्रदीपदादा असतील, किंवा तत्सम भानुसे सर असतील, या सगळ्या लोकांनी मराठवाड्याच्या आरक्षणाची मागणी लावून धरलेली आहे. पण मुळात 2006-7ला विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना हिवाळी अधिवेशनावर एक मोर्चा केला मराठ्यांचा. त्यावेळेस किशोर भाऊ चव्हाण आणि संभाजी ब्रिगेडनी मागणी लावून धरली की मराठवाड्यामध्ये सुद्धा मराठे हे कुणबी आहेत आणि महाराष्ट्रात सुद्धा जे मराठे आहेत त्यांना सरसकट कुणबी म्हणून आरक्षण देण्यात यावं, अशी पद्धतीची ती मागणी सगळी होती. मुळात आता हे सगळं झालं इतिहास. वर्तमानात गेल्या 2 वर्षामध्ये मराठा समाजाच्या पदरात काय पडलं आणि काय गमवलं हे मी तुम्हाला एका शब्दात सांगतो. 2018च्या नंतर 2019ला जे आरक्षण आपलं गेलं, त्याच्यानंतर शिंदे समिती आली. शिंदे समितीने शुक्र आयोग नेमला. शिंदे सरकारने शुक्र आयोग नेमला. शुक्र आयोगातून मराठ्यांना नवीन आरक्षण दिलं गेलं, जे 10% आरक्षण आजही टिकलेलं आहे. ते टिकवणार सुद्धा आहे, जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत ते टिकवल. 342 अ
ही नवीन तरतूद करून केंद्राने आता एसीबीसी मध्ये 15(4) नुसार ते आरक्षण दिलं जातं, अशी कायद्यात त्या ठिकाणी एक सुधारणा केली आहे, नवीन कायदा बनवला आहे, त्याच्यामुळे ते आरक्षण टिकल असे अभ्यासक बाळासाहेब सराटे साहेब सांगतात. त्याच्यात मी खोलात जाणार नाही, कारण त्याच्यावर माझा जास्त अभ्यास नाही. पण मित्रांनो, बाळासाहेब सराटे जे सांगतात ते कायद्याच्या तरतुदीने सांगतात, पण त्यांचा अँगल थोडा संघवासी असल्यामुळं तिथं थोडासा काही विषय नडतात. पण ही जी कोणी बाकीची मंडळी आहेत ती प्लेन स्वरूपात काम करतात, सगळीच मंडळी प्लेन स्वरूपात काम करतात, पण अडसर ठरतो तो कायदा. 1967ला जर का मराठ्यांचा समावेश इतर मागासवर्गीय यादीमध्ये असता तर मराठ्यांना आरक्षणासाठी आंदोलन करण्याचीच गरज बसली नसती. 1995 ते 2025 पर्यंत गेल्या 30 वर्षामध्ये मराठा आरक्षणासाठी मराठ्यांचे 22,000 कोटी रुपये या आरक्षणाच्या चळवळीत जनजागृती, लोकप्रबोधन कार्यक्रम, रथयात्रा, पॉम्पलेट, स्टिकर, बॅनर, आंदोलन, सभा, मोर्चे, केसेस या सगळ्यांच्या अनुषंगाने 22,000 कोटी पर्यंत गेलेले आहेत. मागच्या 2 वर्षातच मराठ्यांचे 2,000 कोटी रुपये गेले, हे अभ्यासांती बाळासाहेब सराटे आणि यांनी सांगितलेलं आहे. हे मी आपल्याला का सांगतोय की मराठा समाजाचा गरिबांचा गरजवंताचा लढा जर का आपला असेल तर आपण समजून घेतलं पाहिजे आपली ताकद कुठं वाया चालली आहे. या बाबतीत अभ्यासू लोक नेहमीच बोलले झाले आहे. पण कालचा जो जी आर आपल्या हातात आला, या जी आर पूर्वी एक जी आर आपल्या समोर मी आपल्याला मांडतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल. 25 जानेवारी 2024 रोजी 2 जी आर निघले. शासनाने आपल्याला 2 जी आर निघले आहेत. एक जी आर जो निघला आहे तो आपल्या मुलांना एसीबीसी नुसार शिक्षणामध्ये ज्या सवलती लागतात त्या सवलतीच्या अनुषंगाने मनोजदादा जरांगे यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून तो जी आर निघला, त्या तरतुदी लागू झाल्या असं त्या जी आर मध्ये स्पष्ट दिसून येते. मग तो जी आर निघाल्यानंतर याच्यामध्ये पुन्हा एकदा शासनाने 25 जानेवारीला एक जी आर काढला आणि मराठ्यांचा घात केला. तो जी आर म्हणजे वंश कुणबी मराठा, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशवाद जुळण्याबाबत कारवाई करण्याकरिता समिती गठीत करण्याबाबत. ही वंशवाद समिती प्रत्येकासाठी आहे याच्याबद्दल दुमत नाही, पण ज्या मराठा समाजाच्या कुणबी म्हणून नोंदी सापडतात त्यांनाच त्या समितीचा फायदा होतो. आज जो मुळात मराठा म्हणून जगतोय तो 1930च्या नंतर हे मराठा कन्व्हर्टेड झाले, कुणब्यांचे मराठ्यात रूपांतर झाले. गॅझेटमध्ये कुणब्यांच्या ज्या नोंदी होत्या 3 लाख 4 लाख हळूहळू या मराठामध्ये कन्वर्ट कोणी केल्या? बाळ गंगाधर टिळक मराठा नावाच्या वृत्तपत्रामध्ये अग्रलेख लिहितात आणि तत्कालीन कुणबी आणि तेल्याला विधिमंडळात जाऊन काय कायदे करायचे आहेत का, तेल्या तांबोळ्याला काय त्या ठिकाणी काय करायचंय, तेल्या तांबोळ्यांनी कशाला कायदे मंडळात जावं, अशा पद्धतीचे उद्गार काढणारा बाळ गंगाधर टिळकांनी सुद्धा कुणबी म्हणून मराठ्यांना संबोधलेलं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. काल परवा एस.एम. मिश्र यांचा लेख त्याच्यावर खूप सुंदर आलेला आहे. मुळात मित्रांनो, मनोजदादा जरांगे यांच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मुला मुलींना शिक्षणात सवलती मिळण्याकरता वेळोवेळी मनोजदादा जरांगे यांना आंदोलन करावं लागलं. त्याकरता मनोजदादा जरांगे उपोषण करत राहिले. मराठा समाजाच्या पदरामध्ये शेवटी काय मिळालं तर मनोजदादाच्या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या आया बहिणींचं रक्त सांडलं, त्या आया बहिणींच्या रक्तातून जो उद्रेक झाला, जी क्रांती झाली, ज्या क्रांतीतून आज मनोजदादाचं नेतृत्व उभं राहिलंय, त्या आया बहिणींचं सांडलेल्या रक्ताची शपथ घेऊन सांगतो, मनोजदादा जरांगे यांच्या आंदोलनातून जर का काही मिळालं असेल तर झोपलेले मराठे जागृत झाले. जागृत असलेले मराठे कामाला लागले आणि कामाला चळवळीतले लोक जे कामाला लागले त्यांनी शिंदे समितीच्या माध्यमातून ज्या नोंदी कधीच सापडत नव्हत्या किंवा त्या अँगलनी कोणी काम केलेलं नव्हतं, त्या नोंदी सापडण्याकरता 7 सप्टेंबर 2023 रोजी मनोजदादा जरांगे यांच्या आंदोलनात झालेला उद्रेक, त्या विद्रोहातून झालेला शासनाचा त्या ठिकाणी गळचेपी, त्या गळचेपीतून शिंदे साहेबांनी दिलेली सहानुभूती आणि शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय, त्या निर्णयाच्या माध्यमातून न्यायाधीश संदीप शिंदे साहेबांची एक समिती गठीत करण्यात आली. त्या समितीने महाराष्ट्रभर जाण्यापूर्वी मराठवाड्यातल्या 5 जिल्ह्यात, तत्कालीन 5 जिल्ह्यात म्हणजे आजच्या 7 जिल्ह्यामध्ये संरक्षण केलं, सर्वे केला, प्रत्येक ठिकाणच्या महसूलच्या नोंदी तपासल्या. नवे तर हैदराबाद संस्थानात सुद्धा जाऊन, हैदराबाद स्टेटमध्ये जाऊन सुद्धा त्या ठिकाणच्या नोंदी तपासल्या आणि त्या नोंदीतून 49,000 आज मराठे असणारे त्यांचे पूर्वज तत्कालीन कुणबी होते अशा नोंदी आतापर्यंत सापडल्या आहेत, फक्त आणि फक्त मराठवाड्यात. मनोजदादा जरांगेंना जो आकडा फुगवून सांगितला जातो 58 लाख नोंदीचा, तो उत्तर महाराष्ट्र, विदर्भ,
पश्चिम महाराष्ट्रातला सुद्धा अगोदरच तो आरक्षणात गेलेला कुणबी म्हणून आरक्षणात गेलेला नोंदींचा आकडा आहे. मुळात महाराष्ट्रातल्या मराठवाड्या भागामध्ये परवा शिंदे समितीने तो अहवाल पुन्हा एकदा सादर केला आणि त्याच्यामध्ये 49,000, कोणी 47 सांगतं, कोणी 42 सांगतं, आपण 50,000चा एक राऊंड फिगर आकडा पकडूया. त्या माध्यमातून 2.5 लाख अर्ज जात प्रमाणपत्र काढायला गेले होते. त्याच्यातले अनेकांना ते प्रमाणपत्र मिळाले, अनेकांना अजूनही मिळत आहेत, काही त्रुटी येत आहेत. वंशवाद समितीच्या माध्यमातून ते जात पडताळणी करण्याकरता जे नोकरीला लागले, शिक्षणात लागलेत, असा कोणी अभ्यासक 3,000चा आकडा सांगता, कोणी 5,000 सांगता. मुळात तो आकडा काही लोक 8,000 सांगतात. तर आपण तो एक मोगम स्वरूपात राऊंड फिगर म्हणून 10,000 लोकांचा जरी पकडला, आज 2,50,000 अर्ज केल्यानंतर जर का 50-60,000 आपल्याला या ठिकाणी नोंदी असताना 1,00,000 प्रमाणपत्र मिळाले आणि त्याच्यापैकी 10,000च जर का व्हॅलिडिटी होत असतील, तर कालचा जो जी आर आला आहे, या जी आरचा काय अर्थ राहतो हे मला अभ्यासकांनी समजून सांगावं. काल जो जी आर आला आहे, तो जी आर काय कामाचा आहे? मग जर का गेल्या 2 वर्षाच्या लढ्यातून 50,000 नोंदी फक्त मराठवाड्यात सापडत असतील आणि 2.5 लाख प्रमाणपत्रासाठी अर्ज जात असतील आणि त्यापैकी 1,00,000 प्रमाणपत्र, हाही मी मोगम आकडा जास्त सांगतोय, आणि मिळत असतील आणि त्याच्यापैकी 10,000च नोंदीचे व्हॅलिडिटी होत असतील, मी 10,000 जास्त सांगतोय मित्रांनो, लिगल आकडा 3,400 आहे, पण समाजाला संभ्रमित नाही करायचं म्हणून हा जास्त आकडा सांगतो. 10,000 व्हॅलिडिटी होणारे जात पडताळणी कुठं आणि 2.5 लाख आलेले कुणब्यांच्या प्रमाणपत्रासाठीचे अर्ज कुठं? मग शासन नेमकं काय करतंय? मनोजदादा उपोषणावर उपोषण करतायत, तुम्ही आम्ही मनोजदादाच्या हाकेला हाक देऊन तिथं लाखोच्या संख्येने अंतरवलीत जातोय, मुंबईत जातोय, पण शासन काय करतंय? शासनाला मनोज जरांगेचा जीव घ्यायचा आहे का? हे या निमित्ताने मला विचार वाटतंय. मराठा समाजाला छत्रपती शिवरायानंतर भेटलेलं नेतृत्व या इथल्या व्यवस्थेला मारून टाकायचं की काय, अशा पद्धतीचा मला कुठेतरी संशय येतोय. याच अनुषंगाने 29 तारखेला आम्ही मुंबईच्या स्वारीवर निघालो, 28 तारखेला मुंबईच्या स्वारीवर निघालो. मुंबईत आम्ही जाऊन बसलो आणि मुंबईमध्ये आम्ही जाऊन बसल्यानंतर शासन आमच्या हातात काय देतंय? तर कागद देतंय, कागद. आमची मागणी काय होती? ठीक आहे, न्यायाधीश शिंदे समिती मनोजदारासोबत चर्चा करायला आली, ऑन कॅमेरा चर्चा झाली. शिंदे समिती म्हणते सरसकट होऊ शकत नाही, आम्हाला तेवढे अधिकार सुद्धा नाही आणि सरसकटची मागणी किचकट आहे. याच्यापैकी जर का सरसकटची मागणी किचकट होती, तर 2 वर्षापासून शिंदे समिती किंवा तत्कालीन राज्य व्यवस्था काय करते? मग एका शब्दात शिंदेनी किंवा तत्कालीन मुख्यमंत्री किंवा आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून द्यायला पाहिजे होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये मनोजदादा जरांगे, आपण समजून घ्या की मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देता येणार नाही. स्पष्टपणे टीव्ही समोर येऊन किंवा चर्चेमध्ये येऊन त्यांनी सांगितलं पाहिजे, मी मराठा समाजाला जे वेगळं आरक्षण दिलेलं आहे ते टिकवतो, मराठा समाजावर अन्याय करत नाहीत आणि ज्यांच्या कोणाच्या नोंदी सापडल्या जाईल मी त्यांना आरक्षण देईल, कुणबीमधून आरक्षण देईल. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्तक असलेले विखे पाटील, जे आरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत, आणि त्यांच्यासोबत शिवेंद्रराजे, उदय सामंत, कोकाटे वगैरे ही बरीच मंडळी त्या ठिकाणी आली, जगदीशसिंह राणा आले, या सगळे लोक एक आरक्षणाचा ड्राफ्ट घेऊन येतात, शासन निर्णयाचा ड्राफ्ट घेऊन येतात आणि मनोज जरांगेंना सांगतात की शाश्वत पद्धतीने तुम्हाला आम्ही हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगाने हैदराबाद गॅझेट लागू करतो. तरीही मनोज दादांनी त्यांना तिथं क्रॉस प्रश्न विचारले. समाजाच्या लाखो लोकांना टीव्ही समोर त्यांनी विचारलं की विखे साहेब, आपण आम्हाला हैदराबाद गॅझेट लागू करणार आहात का? याकरता तत्कालीन व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा की मनोज दादा काय म्हणतायत आणि विखे पाटील काय म्हणतायत, विखे पाटील काय म्हणतात आणि मनोज दादा काय म्हणतायत. तिथंच खरी गोम अडकलेली आहे मित्रांनो. व्हिडिओ व्यवस्थित बघा. नेतृत्वाला चारही बाजूने कोंडीत पकडल्या गेलं. कोर्टाच्या माध्यमातून आदेश आले, नोटीस आल्या, पोलीस स्टेशनची नोटीस आली की तुमची परवानगी नाकारली आहे, तुम्हाला उद्या परवानगी नाही, आज तुम्हाला 3 वाजेपर्यंत उचलण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत. हे सगळं घडामोडी करणारा नारद मुनी मात्र नागपूरला जाऊन बसलेला होता गणपतीच्या आरतीसाठी, आणि तोफेच्या तोंडावर म्हणजे मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या तोंडावर विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले, उदय सामंत, जगदीशसिंह राणा ही सगळी बहुजन मंडळी, नवे तर बहुतांशी मराठा मंडळी असलेली मंडळी, ही सगळी मनोज जरांगेंच्या तोफीच्या तोंडावर जाऊन बसली. विखे पाटलांचा जर का चेहरा आपण बघितला, प्रचंड डिप्रेशन मध्ये असलेला माणूस, शिवेंद्रराजे सारखा माणूस, सतत हसणारा माणूस त्या ठिकाणी डिप्रेशन मध्ये दिसत होता. उदय सामंत सारखा वक्तृत्वावर कमांड असणारा माणूस त्या ठिकाणी अडखळत बोलत होता. याच्याहून लक्षात काय येतंय? लाखोचा जनसमुदाय
आणि जर का कोर्टाच्या आदेशानुसार मनोज जरांगेंना जर का हात लागला तर इथं कुठल्या प्रकारचा उद्रेक होऊ शकतो या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर असलेलं डिप्रेशन आपण समजून घेतलं पाहिजे. मनोज दादा जरांगेंची सुद्धा जी भाषा त्या ठिकाणची होती ती सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे. मनोज दादा जरांगे कुठं जिंकले मित्रांनो, मी ते आपल्याला या ठिकाणी सांगतो. हा जो कागद घेऊन आले याच्यात मनोज दादा जरी आज सांगत असतील की आपण जिंकलो, तर याच्यात शाश्वत जिंकलो नाही. या कागदाची मूळ पार्श्वभूमी 25 जानेवारी 2024 जर का जी आर बघितला तर या कागदाला काही अर्थ राहत नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण या कागदामध्ये फक्त प्रक्रिया दिलेली आहे की कशा पद्धतीने मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटमध्ये असलेल्या नोंदणीचा विचार घेऊन, मग हैदराबाद गॅझेटमध्ये काय नोंदी आहे मित्रांनो, हैदराबाद गॅझेटमध्ये नोंद आहे 1881ला जनगणना झाल्यानंतर 1884ला पहिलं गॅझेट आलं, त्याच्यामध्ये मराठा नावाचा उल्लेख नाही. 1901-2 पर्यंत 1909ला जे गॅझेट आलं त्याच्यात पहिल्यांदा मराठा समाजाची सांख्यिकी आकडे आले, तत्पर्यंत कुणबी या जातीचेच आकडे येत होते, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग 1909 पूर्वीच्या गॅझेटमध्ये जर का आजचा मराठा तत्पूर्वी कुणबी होता तर मग तुम्हाला ते गॅझेट लागू करायला काय प्रॉब्लेम आहे. परंतु या पूर्ण जी आर मध्ये हैदराबाद गॅझेट लागू केलं असा कुठेही शब्द नाही. शब्द काय आहे की विचारात नोंदी घेऊन, त्या हैदराबाद गॅझेटच्या नोंदी विचारात घेऊन मग नोंद काय आहे तर मराठा आणि कुणबी एक आहे. मराठा आणि कुणबी एक असेल तर मग उपजात म्हणून मराठ्यांचा 83 नंबरला कुणबीच्या प्रवर्गवारीमध्ये का समावेश केला जात नाही. सिंपल माझा प्रश्न काली मनोज दादांना होता की या मुद्द्यावर आपण भांडलो पाहिजे. मी मराठा आरक्षणाचा खोलात जाऊन अभ्यास केलेला नाही. आम्ही ज्या लोकांचा अभ्यासकांचा ऐकलेला आहे त्याच्यातला जो सारांश आहे तो मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. पण मी प्रशासकीय यंत्रणेत काम करतो, मी ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करतो, मला शाब्दिक खेळ कळतात मित्रांनो, कळतात. एक सदावर्ते जर का मराठ्यांना चॅलेंज देत असेल तर माझं सुद्धा काम आहे या कागदाला, शासनाने जो काढलेला कागद आहे जो मराठ्यांना पानं पुसली म्हणून काही अभ्यासक म्हणतात, माझं म्हणणं आहे त्यांनी पानं पुसली, आता त्यांना एकदा पुन्हा आपण पानं पुसली पाहिजे. मनोज दादा जरांगेंच्या आंदोलनातून मराठा मुलींना शैक्षणिक लाभ मिळाले. SC-BCचं जे आरक्षण काही का होईना आपल्या पदरात पडलं, 10% आरक्षणाच्या माध्यमातून अनेक मुलं त्या ठिकाणी नोकरीला शिक्षणात फायदे मिळालेत. हा लढा त्यांचा योग्यच होता. परंतु मनोज दादा जरांगेंच्या आंदोलनातून मराठ्यांनी काय गमावलं तर शाश्वत असं EWSचं आरक्षण जे आम्हाला मिळालेलं होतं, न मागता मिळालेलं होतं. संजय लाखे पाटील उच्च न्यायालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांनी मराठ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण 2021 मध्ये गेलं, त्याच्या विरोधात त्यांनी याचिका दाखल केली आणि मराठ्यांना EWSचं आरक्षण त्या ठिकाणी देण्यात यावं अशी त्यांनी मागणी केली आणि तत्कालीन सरकारने तात्काळ ॲफिडेव्हिट देऊन मराठ्यांना आरक्षण लागू केलं. त्याच्यानंतर मनोज दादाचं आंदोलन झालं. आंदोलनातून शिंदे समिती उभी राहिली. शिंदे समितीने नोंदी सापडल्या, नोंदी 49,000 सापडल्या, 2.5 लाख लोकांनी अर्ज केले, जवळपास 8-9 हजार लोकांची व्हॅलिडिटी झाली असं आपण गृहीत धरायला हरकत नाही. पण बाकीचा मराठवाड्यात असलेला 80 लाख मराठा बांधव आजही आरक्षणात गेला का, हा खरा प्रश्न आहे. मनोज दादाच्या आंदोलनाच्या माध्यमातून झोपलेला मराठा जागा झाला, नोंदी सापडायला लागला, गावोगावी मेळावे व्हायला लागले, गावोगावी जनजागृती झाली. आता आपल्याला गावोगावी कॅम्प भरवायचे आणि आपले रेकॉर्ड तपासायचे. मनोज दादा जरांगेंच्या आंदोलनातून कुणबी नोंदीचे पुरावे म्हणून आज जवळपास 48 पुराव्यांचं इन्क्लुडिंग आपल्याला त्या आंदोलनाच्या माध्यमातून अभ्यासक राजेंद्र कोंडारे सरांनी करून घेतलेलं आहे. हे कुठेतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे. मनोज जरांगेंनी जो सामाजिक दबाव गट तयार केला आहे त्या दबाव गटाच्या माध्यमातून जी अभ्यासू मंडळी आहे त्या अभ्यासू मंडळींनी समाजाच्या बऱ्याच पदरात पाडून घेतलेला आहे. सारथीचा निधी असेल, अण्णासाहेब पाटील असेल, हे तर क्रांती मोर्चाच्या उद्रेकातून तयार झाले, मुख उद्रेकातून मिळालेलं आपल्याला सर्व काय आहे. पण त्याचा निधी, त्याला स्कॉलरशिप, त्याला फेलोशिप, या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या माध्यमातून जी अभ्यासक मंडळी शासन स्तरावर आपल्या आपल्या परीने काम करत होती त्यांनी समाजाच्या पदरात खूप काही पाडून घेतलेलं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज मराठा समाजाला वसतिगृह मिळत आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या काळात ते मंजूर झाले, आपण असं जरी सांगत असलो तर एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात त्याला भरघोस निधी दिला, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली, हे आपण कुठेतरी समजून घेतलं पाहिजे. मराठा समाजाला काल मिळालेला 2 सप्टेंबर 2025चा GR हा मराठा समाजाला, मराठवाड्यातील सर्व समाजाला आरक्षणात टाकणार आहे अशा पद्धतीचा एक संभ्रम मीडियाच्या माध्यमातून केला जातो.
मनोज जरांगे पाटील कुठेही म्हणत नाही की हैदराबाद गॅझेट लागू झालं म्हणून, परंतु मीडिया वरती हेडिंग देते की मराठवाड्यातील मराठ्यांना हैदराबाद गॅझेट लागू करून सरसकट आरक्षण मिळणार आहे. असं कुठेही झालं नाही. देवेंद्र फडणवीस एकीकडे नागपूरमधून मुंबईमधून सांगतात की ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या जातील अशांनाच आरक्षणाची सवलत मिळेल, आरक्षणाचं जात प्रमाणपत्र मिळेल. मी त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की जात प्रमाणपत्र या सध्याची जी ही प्रोसेस चालू आहे याच्यामध्ये सुलभता आणण्याकरता, थोडस स्पष्टता आणण्याकरता, कशा पद्धतीने ही प्रक्रिया होणार आहे याच्याकरता हा जी आर आहे. नवीन या जी आर मध्ये काहीच नाही, फक्त या जी आर मध्ये नवीन आहे हैदराबाद गॅझेट हा शब्द. हे समजून घेतलं पाहिजे. याचे जे संदर्भ 10 दिले आहेत, हे 10 संदर्भात सगळी आपली गळचेपी केली आहे. मी मनोज दादाला काल तेही समजून सांगितलं, पण मनोज दादांचा आपल्यापेक्षा मोठा व्यापक अभ्यास आहे हे मला त्या ठिकाणी लक्षात आलं आणि मग आज मी आपल्या समोर फेसबुक लाईव्ह येत आहे. मित्रांनो, मनोज दादांनी काल ज्या काही चुका दुरुस्त करायच्या आहेत याची नोंद घेतलेली आहे. त्यांनी ते सुद्धा सांगितलं की शिंदे समिती आल्यानंतर त्यांच्याकडे तुम्ही या बाबतीत द्या. पण मला लक्षात आलं की शिंदे समितीचा आणि या जी आरचा कुठलाही संबंध नाही. विखे पाटलांची जी समिती आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली तिचा आणि याचा संबंध आहे. पण आता जी माहिती आपल्या हाताशी येते, विखे पाटील आता सांगतायत की आता जी आर मध्ये कुठलाही बदल होणार नाही, जे दिलंय ते घ्या आणि तुमचं कामाला लागा. जर का हे खरं असेल तर विखे पाटील तुम्हाला हे भारी पडल, हे लक्षात ठेवा. कारण मनोज जरांगेंनी स्टेजवरून सांगितलंय मनोज दादांनी की जर का आमची फसवणूक झाली तर मग विखे पाटील मला तुमचं गाव काही लांब नाही, मी तुमच्या घरी येऊन बसणार आणि जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत उठणार नाही. हे लक्षात ठेवा. त्याला मनोज दादा जरांगे पाटील म्हणतात त्या वाघाला. त्याच्यामुळे विखे पाटील तुम्ही तुमचे जे कोणी तुमचे बुद्धिवादी लोक आहेत, देवेंद्र फडणवीसची जी बौद्धिक टीम, त्यांनी हा जो जी आर केलाय ना, या जी आर मध्ये आम्हाला तुम्ही प्रचंड गुंतून ठेवलंय. शब्दांचा खेळ तुम्ही केलाय. तुम्ही प्रतिज्ञापत्र करायला लावतात आणि पुरावे काय आहेत तर पुरावे नसलेला प्रतिज्ञापत्र करा. अरे ज्याच्याकडे पुरावाच नाही 1967चा त्याची वंशवाळ तुम्ही जोडणार कशी? आणि जो 25 जानेवारी 2024चा जी आर मध्ये तुम्ही आम्हाला शपथपत्राची सवलत दिली होती ती सवलत याच्यात काढून घेतली ना तुम्ही. हे मी मनोज दादा जरांगेला सांगितलं की वंशवाळासाठी जी सवलत आम्हाला मागच्या वेळेस देण्यात आली होती ती सवलत आता काढून घेतली, म्हणून आमच्या जातीच्या पडताळण्याला स्थगिती आलेली आहे. मित्रांनो, आपण म्हणतो की स्लो चालू आहे, स्लो नाही चालू, स्थगिती आली थोडक्यात. जर का 2.5 लाख मराठ्यांचे जर का ऍप्लिकेशन जात प्रमाणपत्र काढायला असतील आणि त्या मराठ्यांना जर का त्या ठिकाणी व्हॅलिडिटी होत नसेल तर ते प्रमाणपत्र खुंटीवर अडकायचं का, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मनोज दादा जी अभ्यासक मंडळी आपल्याला सांगते ना की आपला घात झाला, आपल्याला आपल्या ताकदीवर, तुमच्या नैतिकतेवर, तुमच्या विश्वासावर समाज टिकून आहे. समाजाला कळतंय की मनोज जरांगे जब तक खडे तब तक सबसे बडे. मग मी माझ्या पोस्ट मध्ये सुद्धा लिहिले पाटील खडे तो सबसे बडे. पण या जी आर मध्ये आपला घात झाला आहे आणि झालाच आहे. पण पाटलांनी काल शब्द दिलेला आहे, सर्वांना टीव्ही पुढे सुद्धा शब्द दिलेला आहे की या जी आर ला मी बदलून आणल म्हणजे आणल. तुमच्या ज्या काही सूचना असतील त्या तुम्ही द्या आणि अभ्यासकांना सुद्धा विनंती आहे, तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. आता आपण येऊया शेवटेकडे. शेवट काय सांगतो आपला की मनोज दादा जरांगे यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण काय कमवलं आणि काय गमवलं. जर का हे असेल तर आरक्षण समजलं, आरक्षणाची सुरुवात समजली, आरक्षणाचा शेवट कुठं होणार आहे तर तेही सांगतो. हैदराबाद गॅझेट लागू करणं म्हणजे काय? हैदराबाद गॅझेट मधल्या तरतुदी 1956 ला ज्यावेळेस द्विभाषिक राष्ट्र तयार झालं, महाराष्ट्र द्विभाषिक राष्ट्र होतं, त्यावेळेस 1956 ला प्रांताकडं, मुंबई प्रांताकडं निजाम स्टेटचा पूर्ण रेकॉर्ड हस्तांतरित झालेले आहे. आणि शिंदे समितीने 24 मध्ये एक अहवाल शासनाला एक परिपत्र काढलं आहे की आम्ही महाराष्ट्रातले सगळे कागदपत्र सापडवली, दिल्लीमध्ये जाऊन आम्ही राष्ट्रीय नोंदणी रजिस्टर सुद्धा बघून आलो, जनगणना सुद्धा बघून आलो, परंतु मुंबई प्रांताचा रेकॉर्ड आजही आम्हाला दाखवण्यात आलेला नाही. 1956 ला ज्यावेळेस प्रांताकडं हे सगळं रेकॉर्ड निजामाचं गेलं, ते रेकॉर्ड आजही शिंदे समितीला मिळालं नाही. हे मी काल मनोज दादा जरांगे यांना सांगितलं. दादांनी त्याच ठिकाणी मला सांगितलं की मी आता त्याच्यावर शिंदे समितीच्या लोकांना सांगतो आणि वरती व्यवस्थेला सांगतो की तुम्ही ते रेकॉर्ड आम्हाला द्या. त्या बाबतीत जी आर सुद्धा निघाला आहे. मित्रांनो,
मी सकाळी बनसोड सरांशी बोलताना या बाबतीत उल्लेख केला, विश्वास पाटलांशीही बोलताना याच्या बाबतीत उल्लेख केला. विश्वास पाटलांनी त्याच्यावर सविस्तर मांडणी केली आहे, पण विश्वास पाटलांनी जातीवाद लावण्याचा प्रकार केला म्हणून विश्वास पाटील ट्रोल झाले. मला कदाचित या व्हिडिओच्या नंतर अनेक लोक ट्रोल करतील, पण आजही मी तुम्हाला ठणकावून सांगतोय, मराठ्यांचं नेतृत्व हे मनोजदादा जरांगेच करत राहतील. मनोजदादा जरांगेंनी फक्त आणि फक्त तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घेतला पाहिजे, त्यांच्याकडून ड्राफ्ट तयार करून घेतला पाहिजे. आणि त्याही मंडळीला माझी विनंती आहे की मीडियासमोर आपण जाऊ नका, कारण मनोजदादा जरांगे ज्या पद्धतीने सध्या महाराष्ट्रामध्ये TRPला नंबर 1 वर आहेत, त्यांनी बोललेल्या शब्दाला प्रमाण आहे. हे मी काल दादाला सुद्धा सांगितलं, दादा आमच्यासारखी मंडळी आपल्याला इनपुट देण्याचं काम करतील, आपण या शासनाला धारेवर धरा. आणि तुमचं जे स्वप्न आहे, जे अनेक मराठा समाजाच्या लोकांचं स्वप्न आहे, जे सामाजिक संघटना अनेक वर्षापासून काम करतात, अनेक सामाजिक कार्यकर्ते काम करतात, यांचं जे स्वप्न आहे ते म्हणजे सरसकट मराठ्यांना मराठवाड्यातलं आरक्षण, ओबीसी दर्जामध्ये ओबीसी प्रवर्गातलं आरक्षण हे तुम्ही मिळवून द्या. तुम्हाला शुभेच्छा आहे. आम्ही तुमच्या सगळे सोबत आहोत. अशी आमची एक साधारण 15-20 मिनिटाची चर्चा झाली. दादांनी ते सविस्तर सगळं ऐकून घेतलं, परंतु दादानी त्या ठिकाणी पुन्हा एकदा सांगितलं की टप्प्याटप्प्याने आपल्याला या लढ्यात पुढे जायचं आहे. 2 वर्षामध्ये आमची शेकडो पोरं मेलीत. आंदोलनादरम्यान सुद्धा 2 जणांचे जीव गेलेत, नैसर्गिक जीव गेलेत. परंतु अनेक पोरांना काल परवापासून जे संभ्रमित वातावरण तयार झालं आहे, त्याच्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, मनोजदादाला एकतर्फी प्रेम करणारे, मनोजदादाला एकतर्फी विरोध करणारे, मनोजदादांच्या नजरेत जे कोणी समाजद्रोही म्हणून सध्या टिपले गेले आहेत, त्या सर्वांना आणि मनोजदादाला सुद्धा माझं सांगणं आहे, मनोजदादा आपल्याला विनंती आहे, महाराष्ट्रातला तरुण नैराश्यात जातोय, हे जे काही वातावरण संभ्रमित होतंय याच्यावर आपण सुद्धा स्पष्टपणे भूमिका मांडली पाहिजे. आपण ती स्टेजवरून मांडलेली आहे. जर का फसवणूक झाली तर मी पुन्हा एकदा लढा देईल, पण आपण किती दिवस लढायचं? आपण लढतो आक्रमकपणे, आपण लढण्यात जिंकतो पण तहात हारतो, हे आपलं 2दा ठरलेलं आहे. वाशी सुद्धा असंच झालं, आझाद मैदानावर सुद्धा असं झालं. या GR मध्ये बरंच काही संभ्रमित आहे, याच्याबद्दल सूचना गेलेल्या आहेत. कदाचित हा GR जर का चेंज झाला तर त्या प्रक्रियेमध्ये सरळपणा येईल असं मला वाटतं. आता शेवटचा मुद्दा, मी समाप्तीकडे चाललो आहे आणि हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. मराठा आरक्षणाची सुरुवात 92ला जरी झाली असेल तर त्याचा शेवट 2026च्या पूर्वी आपल्याला करावा लागेल मित्रांनो, कारण की या आरक्षणाच्या विषयावर 40 वर्ष आपली अनेक लोक काम करतायत. आपली ताकद इथंच वाया चालली आहे, एका विषयावरच वाया चालली आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. हा गाभा आपण नक्की लक्षात धरा. आरक्षणाचा इतिहास समजला, मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनातून काय मिळालं काय गमवलं हे आपण समजलोय. सामाजिक एकता जी आज महाराष्ट्रातली आहे ती आपली ढासळलेली आहे. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जो 18 पगड जातीमध्ये हिंदू आणि मुस्लिम धर्मामध्ये, हिंदू आणि ख्रिश्चन, हिंदू आणि जैन धर्मामध्ये जो सामाजिक सलोखा तयार केला गेला होता, सामाजिक बांधिलकी तयार केली गेली होती, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, हे महाराष्ट्रामध्ये गुण्या गोविंदाने राहण्याचं जे वातावरण तयार झालं होतं, ते मनोजदादा जरांगेंनी जे आंदोलन उभं केलं, त्या आंदोलनाला विरोध करणारे, वडापाव खाणारे लोकांनी ज्या पद्धतीने ते आंदोलन ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, क्रांतीला प्रतिक्रांतीने उत्तर दिलं गेलं, अशा पद्धतीचं जे भासवलं गेलं आहे. मराठा क्रांती मोर्चानंतर बहुजन क्रांती मोर्चा, प्रतिक्रांती मोर्चे निघालेत. त्याच पद्धतीने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या नंतर हाके नावाचा एकेकाळी मराठा म्हणजे राज्य मागास आयोगाच्या समितीवर असणारा सदस्य, जो एकेकाळी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे याच्याकरता देवेंद्र फडणवीसला सुद्धा शिव्या घालणारा व्यक्ती, मात्र आज त्याच आरक्षणाच्या विरोधात का आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, ज्या जातीला कधीच कोणी विरोध केला नाही आणि ज्या जातीने सगळ्या 18 पगड 12 बलुतेदार जातीला गावगाड्यामध्ये सांभाळून घेतलं, पोटातला घास दिला, त्या जातीला आज विरोध करणारी अवलादी का तयार होत आहेत? कारण की एकतर्फी प्रेमातून आपल्या नेत्यावर टीका केली जातीये, म्हणून त्यांच्या नेत्यावर टीका करणारी ही जी काही खालची पिल्लावळ आहेत ती दोन्ही बाजूची आहेत. हाकेच्या बाजूची बी आहेत आणि मनोजदादावर प्रेम करणारी बाजूची आहेत. या सगळ्या माझ्या असमज असणाऱ्या कार्यकर्त्यांना, मावळ्यांना, तरुणांना माझं म्हणणं आहे, कृपया जातीवाद या महाराष्ट्रात तयार होईल अशा पद्धतीचं सोशल मीडियावर वातावरण तयार करू नका.
आपण जीवन जगत असताना आपल्या आपल्या आजूबाजूला आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये अनेक प्रकारची अनेक जातीची लोक असतात. आपण कधी जात पाहून मैत्री करत नाही हे आपण कुठेतरी समजून घेतलं पाहिजे. परंतु या 2 वर्षामध्ये जाणीवपूर्वक एक राजकीय अदृश्य शक्ती या आंदोलनाला गाल बोट लागावी म्हणून मनोज दादा जरांगेंच्या आंदोलनात परवा सुद्धा मुंबईमध्ये भगवे वस्त्र, भगवे शाल, भगव्या टोप्या घालून युपी बिहारी नवे नवे तर इतर जातीचे लोक सुद्धा घुसून त्या ठिकाणी उद्रेक करण्याचा प्रयत्न करीत होती. पण त्या मुंबईमध्ये मराठा समाजासोबत आलेल्या 18 पगडच्या बांधवांनी पगड जातीच्या बांधवांनी या लोकांना हेरलं आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केलं. म्हणून मुंबईमधून एकही त्या ठिकाणी उद्रेक आपल्याला पाहायला मिळाला नाही. मनोज जरांगेंचं नेतृत्व एवढं कमांडिंग आहे की समाजातला जो तरुण स्वतःच्या घरातल्या बापाचंही ऐकत नाही ते मनोज दादा जरांगेंचं ऐकतो. एवढी कमांडिंग जर का आपली समाजावर असेल तर मनोज दादा जरांगेंनी ज्या मायमाऊलींनी भरोशावर मुंबईला आपली लेकरं पाठवली, जी माणसं भरोशावर मुंबईवर आली ती माणसं सुखरूप आपल्या घरी गुलाल घेऊन आली. डीजे वाजले, गुलाल वाजले, फटाके वाजले, हे सगळं झालं. पण मराठ्यांच्या पदरात काय पडलं हा जो संभ्रम निर्माण झाला याच्यामुळे महाराष्ट्राचं वातावरण पुन्हा एकदा गढूळ झालं आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हाके तायवडे यासारख्या लोकांना पुन्हा एकदा ओबीसी वर्सेस मराठा असं संघर्ष तयार करण्याकरता संधी मिळाली. हाके म्हणतोय की मराठ्यांना खूप काही मिळालं, मराठ्यांना गावातील नातेसंबंधातील कुळातील याच्यामुळे गावाची गावे आरक्षणात जातील, ओबीसीवर अत्याचार झाला, ओबीसींचे 58,000 जे राजकीय प्रतिनिधित्व करणारी जागा आहे स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या ज्या जागा आहेत त्या मोक्याच्या जागा आता मराठी काबीज करतील. हाकेंना माझं सांगणं आहे, हाके साहेब मराठ्यांना राजकीय आरक्षणाची काही देणं घेणं नाही आहेत. पण जर का तुम्ही डिवसणार असाल तर आमचं तुम्हाला आव्हान आहे की मराठे आरक्षणात घुसतील. आम्हाला राजकीय आरक्षणाची आवश्यकता नाही. आजचा तरुण आरक्षणाकडे वळणारा नाही. आजचा तरुण शिक्षणातून नोकरी मिळवण्यासाठी शिक्षणासाठी आमच्या मायबापाकडे पैसे राहिले नाहीत म्हणून आम्ही ही सवलत मागतोय. नाही तर 18 पगड जातीचे मराठे जे शिवरायांचे मावळे होते ते एकामेकासोबत भांडले असते का हे समजून घ्या हाके साहेब. ज्या हाके साहेबांनी एकेकाळी मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीसला घोडे लावले तेच हाके साहेब आज देवेंद्र फडणवीसचे हस्तक होऊन मनोज जरांगे सारख्या नेतृत्वाला बदनाम करतायत, ट्रोल करतायत. पण मनोज जरांगे यांना इग्नोर मारतात. छगन भुजबळ थकले म्हणून हाके आले, हाके थकले तर कोणतरी फुके येतील, फुके थकले तर कोणतरी राणे येतील आणि राणे थकले तर वाघताई येतील, पुन्हा दरेकर येतील, दरेकर थकले तर लाड येतील. हा सगळा आपल्याला पाहुणचार चालू राहणार आहे. पण जरांगे दादा त्यांना पुरून उडतील. आपली लढाई एकच आहे की जरांगे दादांना इनपुट देणं, अभ्यासक मंडळींनी त्यांच्याकडे आणून कागदपत्र देणं, शासनाला धारेवर धरायला मनोज जरांगे पाटील सक्षम आहेत. मनोज जरांगे पाटलांना सुद्धा माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे की दादा आपल्याला पुढील दिशा झालो तो इतिहास आहे तो मिटू शकणार नाही. त्याच्यातून भरपूर काही मिळालं, भरपूर काही गमवलं. हे जरी खरं असलं तर चांगलं ते घ्यावं, वांगलं ते सोडावं, चुकलं त्याच्यात दुरुस्ती करावी आणि पुढील दिशा पुढील आंदोलन आपल्याच नेतृत्वात समाज करायला तयार आहे. परंतु दादा महाराष्ट्र पेटला नाही पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने मुंबईहून सगळे सुखरूप घरी आणले, आज महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी वाद जाणीवपूर्वक लावण्याचं काम जे चालू आहे त्याच्याकरता माझं आपल्याला सांगणं आहे की आपण सुद्धा आता कुठलंही आंदोलन, अमर उपोषण असेल, रस्त्यावरची लढाई असेल, मोर्चे असतील, हे न करता शासनाला चर्चेद्वारे या ठिकाणी मराठ्यांच्या मागण्या मान्य करून घेतल्या पाहिजे. कारण की जर का आता आपण उपोषणाला बसले तर समाजातला हा तरुण पुन्हा एकदा समजून जाईल की आपण मुंबईला दुसऱ्यांदा जाऊन सुद्धा आपल्या हातात काही आलेलं नाहीये. म्हणून दादा आता अंतिम लढाईला पुन्हा एकदा तयार झालेले की काय समाजातला तरुण नैराश्यात जाईल. मनोज दादा सारखा नेतृत्व दुसऱ्यांदा शासनाच्या दरबारी फसून आलाय की काय असं त्यांना वाटेल आणि हे तरुण चुकीचा निर्णय घेतील का काय असं एक वातावरण तयार झालं आहे. माझी धनगर समाजातील बांधवांना, माळी समाजातील बांधवांना, बाकीच्या तत्सम ओबीसी प्रवर्गामध्ये असलेल्या कुणबी मराठ्यांसहित इतर सर्व बांधवांना, न्हावी, सोनार, कुंभार या सर्व बांधवांना माझी विनंती आहे, आपण ग्रामीण भागावर गुन्ह्या गोविंदाने राहणारे लोक आहोत. मराठ्याच्या घरातलं कालवण संपलं तर धनगराच्या घरातून कालवण त्याच्या घरात येतं. धनगराच्या घरात जर का पीठ संपलं तर कुंभाराच्या घरातून त्याच्या घरात पीठ जातं. न्हाव्याच्या घरात जर का बाजरी संपली तर मराठ्याच्या घरातून त्याला बाजरी जाती. ही संस्काराची आम्ही लोक आहोत. अशा संस्काराची लोक आपण ग्रामीण भागात राहत असतो.
या सगळ्या गुण्यागोविंदाने 18 पगड जातीने राहणाऱ्या लोकांमध्ये आज द्वेष निर्माण झाला नाही पाहिजे, याच्याकरिता आपण सर्वांनी आता एकजुटीनं आपल्या सर्व बहुजन समाजासाठी एकता मंच स्थापन केला पाहिजे. सर्वांनी एकत्र आलो पाहिजे. आपल्या गाव पातळीवर सर्वांनी तुझ्या जातीला काय अडचण आहे तर मी उभा राहतो, माझ्या जातीला काय अडचण आहे त्यावेळेस तू उभा राहा. अरे आपल्या जर का गावातला इतर जातीचा माणूस जर का मेला तर आपल्या घरात चूल पेटत नाही, ही आपली संस्कृती असेल तर हे भडवे महाराष्ट्र पेटवायला निघालंय. यांच्या दुकानं बंद करावं लागतील. आपल्या घरातली चूल बंद होण्यापेक्षा यांच्या दुकानं बंद झालेल्या कधी चांगल्या राहतील असं मला वाटतं. म्हणून माझ्या सर्व धनगर बांधवांना, माळी बांधवांना, न्हावी बांधवांना, कुंभार बांधवांना, नवे तो ओबीसीत गेलेल्या मराठा म्हणून जी कुणबी बांधव आता तिथं आहेत त्यांना सुद्धा माझं सांगणं आहे, तुमच्या ताटात आलं आहे, तुमच्या ताटातलं थोडंफार आमच्या ताटात येईल तर वाईट वाटून घेऊ नका. कारण की आम्ही शेतकरी समाजातली माणसं वाटून खाणारी आहोत, भांडून खाणारी नाहीत. पुण्या मुंबईत राहणाऱ्या लोकांना आमची जाणीव नाही हे मुंबईच्या मोर्चाने एकदा दाखवून दिलेलं आहे. हे समजून घ्या. 18 पगडच्या जातीच्या माय माऊल्यांनी शिदोरी आम्हाला मुंबईत पाठवली, एवढी शिदोरी पाठवली तर मुंबई 10 दिवस जेवू शकते एवढी शिदोरी पाठवली. आज ती शिदोरी आपण त्या ठिकाणी बघितली आहे कशा पद्धतीने मुंबईचा मोर्चा संपल्यानंतर टीव्हीला सुद्धा चित्र आले, लाखोने अन्नधान्य आलं, लाखोने माय माऊल्यांनी पाठवली शिदोरी आली, हे सुद्धा आपण बघितले आहे. ती फक्त मराठा माऊलींनी पाठवली का? नाही. ती 18 पगड जातीच्या ग्रामीण भागातल्या माय माऊलींनी चुलीवरची भाकर आमच्याकरता पाठवली. पण मीडियाने ते दाखवलं नाही. कारण मीडियाला जातीय रंग द्यायचा आहे, मीडियाला जातीय दंगली घडवायचा आहे आणि इथल्या राज्य व्यवस्थेला मराठा कुणबी, कुणबी मराठा, नवे तर मराठा ओबीसी, ओबीसी मराठा असा वाद लावून आजचे तरुण एका विचाराने महाराष्ट्र धर्मासाठी, फुले शाहू आंबेडकर विचारासाठी, छत्रपती शिवरायांनी दिलेल्या स्वराज्याच्या विचारासाठी एकत्र येत आहेत. त्यांना एकत्र येऊ द्यायचं नाही. हाकेसारखी मंडळी, एकेकाळी स्वतःला फुले शाहू आंबेडकर विचाराची पाईक समजणारी मंडळी आज स्वतःच्या समाजाचं आरक्षण न मागता दुसऱ्या समाजाला आरक्षण मिळू नये याच्यासाठी लढत असतील तर हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रामधल्या आतापर्यंतचं आंदोलन आमच्या जातीकरता, आमच्या समाजाकरता, आमच्या शेतकऱ्यांकरता मिळवण्यासाठी झाले असतील. आज महाराष्ट्रात पहिल्यांदा गेल्या 2 वर्षात तुम्ही त्याला देऊ नका म्हणून आंदोलन होत असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. हे समजून घेतलं पाहिजे. लक्ष्मण हाकेंनी मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये खांद्याला खांदा लावून सोबत आलं पाहिजे. मराठ्यांच्या ताटात सुद्धा भाकर आली पाहिजे, तरच ओबीसी प्रवर्गाची टक्केवारी वाढल्या जाईल आणि हाच ओबीसी प्रवर्गाचा दबाव गट आपण दिल्लीच्या तख्ताला सुद्धा आपण त्या ठिकाणी वाकू शकतो आणि मराठ्यांसह ओबीसीची जर का आरक्षणाची टक्केवारी वाढली तर हा वाद मिटू शकतो असं मला वाटतं. काल आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी 999 असा फॉर्म्युला ठाकूर फॉर्म्युला ज्याला म्हटलं जातं तो फॉर्म्युला मांडलेला आहे. विखे पाटलांची भेट घेऊन मी खरं तर या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन करतो. खूप वेळ झालाय मित्रांनो. आरक्षणाची पार्श्वभूमी, आरक्षणाचा इतिहास, आरक्षणाचं वर्तमान आणि आरक्षणाचं भविष्य सुद्धा तुम्हाला शेवटच्या मिनिटात सांगतो. मराठ्यांना सरसकट ओबीसीत आरक्षण तेव्हाच मिळेल ज्यावेळी मराठ्यांकडे कुणबी दाखले असतील किंवा मराठा समाजाला उपजात म्हणून कुणबीच्या 83व्या यादीमध्ये समाविष्ट केलं जाईल आणि ते घटनात्मक पद्धतीने एवढंच आहे. शेवटच्या 2 ओळी खूप महत्वाच्या आहे. त्या ओळी अशा आहेत की जो आता सध्या आयोग काम करतो आहे त्या आयोगाने, राज्य महाराष्ट्र आयोगाने मराठा समाजासाठी शैक्षणिक आणि मागास ठरलेला सगळा अहवाल घेऊन, गायकवाड आयोग, शुक्र आयोगाचा अहवाल घेऊन शासनाला एक शिफारस करावी की मराठा समाजाची शैक्षणिक आणि सामाजिक परिस्थिती ही खूप मागास आहे. 2 आयोगांनी तसे अहवाल दिले आहेत. कोर्टात त्याच्याकरता नवीन प्रवर्ग तयार करून आरक्षणासाठी शासन गेलेलं होतं, ते आरक्षण टिकवण्यासाठी. याचा इतिहास आहे. या पार्श्वभूमीवर 2च ओळीत लिहायचं आहे, जसं इतर जाती लिहिले जातं. कुणबी समाजाची उपजात म्हणून मराठा संबोधला जातो. याच्याकरता हैदराबाद गॅझेट 1884 1909 पर्यंतचे गॅझेटचे पुरावे घेऊ शकतो. 1909 मूळचा कुणबी असलेला माणूस आज मराठा होत गेला आणि तो कालांतराने प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठा म्हणून त्याच्या शासकीय नोंदी आल्या. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट, औंध गॅझेट, उस्मानाबाद गॅझेट, पुणे गॅझेट, मुंबई गॅझेट आणि सातारा गॅझेट या सर्व गॅझेटमध्ये मूळचा कुणबी असलेला समाज आज मराठा आहे. आज कुठल्याही मराठा समाजाच्या माणसाची जर का नोंद सापडली तर ती कुणबी म्हणून सापडती. मग असं जर का असेल तर शासनाने स्वतः लाज बाळगावी. हरामखोरांनो, आम्हाला तुम्ही निजाम स्टेटमधून
मराठवाड्यात आणलं. आता 17 सप्टेंबरला आमचा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन तुम्ही येऊन झेंडा ध्वजारोहण करणार आहात. त्या मुख्यमंत्र्याला माझं सांगणे आहे, जर का तुम्ही मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करत असाल तर मराठवाड्यातल्या मराठ्यांना निजाम स्टेटमध्ये आजही, हैदराबाद स्टेटमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये ओबीसी म्हणून आरक्षणाची सवलत मिळते. मग नागपूर करार असेल, या सगळ्या पद्धतीचा अभ्यास करून एकच शिफारस घेऊन जे काही मराठी आता उरले आहेत मराठा आरक्षणात जाण्यासाठी, ओबीसी कुणबी म्हणून आरक्षणात जाण्यासाठी, त्यांना एका ओळीची शिफारस देऊन आयोगाने शासनाला शिफारस करावी. जसं इतर जातींसाठी होतं तसं मराठ्यांसाठी का होत नाही, आणि त्याच्यामध्ये एक नवीन प्रवर्ग फक्त मराठवाड्यासाठी करावा, ज्याला 8-9%, 5% आरक्षण द्यावं, जातीच्या संख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षण द्यावं. आणि त्यांना, आम्हाला राजकीय आरक्षण नको भावड्यांनो, आम्हाला राजकीय आरक्षण नको. कमीत कमी मराठवाड्यापुरतं ज्यांना कोणाला मराठा म्हणूनच आता तुम्ही आरक्षणात घेणार आहात, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना राजकीय आरक्षण मिळेल, पण ज्यांच्याकडे कुणबी नोंदी सापडल्याच जात नाहीये अशा बांधवांना तुम्ही शैक्षणिक आणि सामाजिक मागास ठरवला आहे, त्यांच्याकरता नवीन 10% प्रवर्ग जर का ठरवला असेल तोच प्रवर्ग ओबीसी आरक्षणात घ्या. आणि तेवढं 10%च्या ऐवजी 5% द्या ना. फक्त मराठवाड्यापुरतं शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण आम्हाला देऊन शिक्षणात आणि नोकरीची संधी द्या, एवढं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. हा नवा उपाय काल मनोज दादांना सुद्धा मी सांगितलं आहे. जर का हा कदाचित लागू झाला तर मराठा आणि ओबीसी जो वाद लावला जातोय, ज्या 58,000 स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या ओबीसी प्रवर्गाच्या ज्या लोकप्रतिनिधीसाठी जे आरक्षण ठेवलेलं आहे त्याच्यावर कुठेही घाला होणार नाही. ज्यांच्याकडे कुणबी म्हणून नोंदी सापडत असतील ते अप्रत्यक्षरित्या कुणबी म्हणून त्यांना दाखले सुद्धा मिळतील, त्यांच्या पडताळणी सुद्धा होतील. पण ज्यांच्याकडं पुरावाच सापडत नाहीये अशांचा लढा कोणी लढला पाहिजे, याच्याकरता मनोज दादांना विनंती आहे. मराठा म्हणून जर का आम्हाला 10% वेगळं आरक्षण मिळत असेल तर मराठा म्हणूनच आमच्या हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटला तुम्ही 1 महिन्यात लागू करणार आहात, तांत्रिक बाबी तुम्ही क्लिअर करणार आहात, त्याचाही GR तुम्ही काढणार आहात, असं आश्वासन आम्हाला तुम्ही दिलेलं आहे आंदोलनादरम्यान. विखे पाटील साहेब, आमच्या मनोज दादाला तुम्ही आश्वासन दिले आहेत, आणि मराठा आणि कुणबी एकच असल्याच्या तांत्रिक बाबीच्या अनुषंगाने 1च महिन्यात ते निर्णय घेणार असतील तर माझं सरळ सरळ सांगणे आहे, तो निर्णय घेण्याच्या अगोदर तुम्ही उपजात म्हणून जर का मराठ्यांना 83व्या नंबरला कुणबीच्या समोर जर का टाकलं तर हा वाद इथं मिटून जाईल. भाजपला माझी विनंती आहे, देवेंद्र फडणवीस साहेबाला विनंती आहे, पुढचे 50 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री राहा, आम्हाला मराठ्यांना काही घेणं देणं नाही. तुम्हाला शुभेच्छा आहे, तुम्ही पंतप्रधान व्हा, आम्ही तुम्हाला मतदान करू, पण आमच्या मराठा लेकरांचं, आमच्या ओबीसी बांधवांचं कल्याण करा. आमची आरक्षणाची टक्केवारी तुमच्या हातात, ज्यावेळेस तुम्ही पंतप्रधान व्हा त्यावेळेस नक्कीच वाढवा. पण आज जो संघर्ष या महाराष्ट्रात पेटलेला आहे तो संघर्ष फक्त आरक्षणाचा नाही, तो संघर्ष जातीवादाचा तुम्ही तयार करत आहात, तो कुठेतरी तुम्ही थांबवा. तुमचे बगल बच्चे जाणीवपूर्वक मनोजदादा जरांगेवर बोलतात, जाती जातीवर बोलतात, तुमचे बगल बच्चे सुपाऱ्या घेऊन मराठा आरक्षणाला विरोध करतात, त्यांना तुम्ही रोखलं पाहिजे. हीच तुम्हाला या ठिकाणी मी सूचना वजा इशारा देतोय. आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपलं सर्वांचं धन्यवाद. याच्यावर विचार करा, याच्यावर झालेली मांडणीवर कुठे जर का आक्षेप असतील तर मला इनबॉक्सला कमेंटमध्ये टाका, त्याच्यावर मी आपल्याला उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. जे मला माहीत नसेल मी तुम्हाला पुन्हा एकदा ते समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. जी कोणी महाराष्ट्रात अभ्यासक मंडळी सध्या काम करते यांना आम्ही 17 सप्टेंबरच्या पूर्वी मराठवाड्यातल्या राजधानीला असलेल्या छत्रपती संभाजीनगरला बोलवणार आहोत. त्यांच्यात आणि दादात काही गैरसमज असतील तर ते दूर करण्याचा एक प्रयत्न आम्ही करण्याचा एक मानस ठेवलेला आहे. कारण की मराठा समाजाला तलवारी घेणारे मावळे सुद्धा लागतात आणि प्लॅनिंग करणारे सुद्धा मावळे लागतात, हे सुद्धा आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हा लढा अंतिम स्वरूपात आहे असं जर का कोणाला वाटत असेल तर मित्रांनो, हा लढा अजून खूप लंबी आपल्याला या ठिकाणी जायचं आहे, खूप लांब जायचं आहे. हा लढा इतका सोपा नाही. कायद्याच्या कसोटीवर जर का टिकवायचा असेल तर भावनिकता ही बाजूला ठेवून कायद्याचं, संविधानाचं तंतोतंत पालन करून कायद्याच्या कसोटीमध्ये ह्या सगळ्या आरक्षणाच्या बाबी मिळवून घेतल्या पाहिजे. नाहीतर लाखोचे मोर्चे काढून आम्ही वाशीवरून वापस येतो, गुलाल उधळतो, तो गुलाल आमचा काढला जातो, पुन्हा दादा उपोषणाला बसले जातात, पुन्हा एकदा आझाद मैदान आम्ही लाखोच्या संख्येने गेलो आणि आमच्या हातात आलं काय तर हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. परंतु माझी ज्या अभ्यासकांनाही विनंती आहे की आमच्या तरुणांमध्ये नैराश्य येणार नाही,
अशा पद्धतीची मांडणी आपल्याकडूनही झाली पाहिजे आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडूनही झाली पाहिजे. दुसरा शेवटचा मुद्दा मी सांगतो. महाराष्ट्रामध्ये अनेक तरुण बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत या आरक्षणाच्या मुद्द्यावर. अनेकांना मदत मिळत नाहीये. दादांकडे जी यादी येते ती अपडेट यादी नसते. दादा ती यादी शासनाकडे देतात आणि त्यांना मदत मिळवून देतात. माझी आपल्या सर्व मराठा समन्वयकांना विनंती आहे की आपल्या आजूबाजूच्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या तालुक्यात सर्कल गावामध्ये कोणी जर का मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आत्महत्या केली असेल तर त्याचा आधार कार्ड, त्याचा पंचनामा रिपोर्ट, तहसीलचा रिपोर्ट, पोलीस स्टेशनचा FIR, पोलीस स्टेशनला आत्महत्या म्हणून नोंद झालेला FIR रिपोर्ट, या सगळ्यांचं एक झेरॉक्स कॉपी, तत्कालीन परिस्थितीनुसार आलेल्या बातम्या, याचा सगळ्यांचा एक फाईल तयार करून मनोजदादा जरांगे किंवा आमच्या मराठा क्रांती मोर्चा किंवा ठोक मोर्चा किंवा मराठा समन्वयकांकडे आपण दिलं पाहिजे. आणि तत्कालीन त्या ठिकाणच्या स्थानिक तहसीलदाराला सुद्धा एक प्रत दिली पाहिजे. ती प्रत कलेक्टरकडे जाते, कलेक्टरकडून ती गृह विभागाकडे जाते, गृह विभाग त्याला फायनान्स विभागाकडे पाठवतो आणि त्याच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तात्काळ सही करून त्यांना 10 लाख रुपयाची मदत, त्यांच्या घरच्यांना नोकरी मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मनोजदादा जरांगेंच्या आंदोलनातून, मुंबईच्या आंदोलनातून आपण काय घेऊन आलो एवढं सांगतो आणि समारोप करतो. मनोजदादा जरांगे पाटलांच्या आंदोलनातून आमची लाखो मावळे सुखरूप घरी आले. याच्यासारखा मोठा विजय आमचा काही नाही. कारण की त्या ठिकाणी आलेली व्यवस्था, त्या ठिकाणी कोर्टाचे निघालेले आदेश, त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी केलेली कोंडी, ही सगळी पाहता मनोजदादा जरांगेंनी घेतलेला निर्णय हा जरी दबावात वाटत असला तरी तो एक चाणक्य नेतृत्वाची त्या ठिकाणी जाण आपण समजून घेतली पाहिजे. समाजाच्या पदरात काय पडलं याच्यापेक्षा समाजासाठी लढणारी लोक, म्हणूनच म्हटलं जातं लाख मेले तरी चालतील पण लाखाचे पोशिंदे जगले पाहिजे. ही लाखाची पोशिंदे लाखाच्या संख्येने मुंबईच्या वारीला गेली होती, मुंबईच्या मोर्चात गेली होती, ती सुखरूप घरी आली. अपवाद 2 आमचे बांधव त्या ठिकाणी नैसर्गिक कारणाने मृत्युमुखी पडले. त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली देऊ. त्यांना सुद्धा आर्थिक मदत देण्याचं शासनाने या ठिकाणी आश्वासन दिलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मनोजदादा जरांगेंच्या या आंदोलनातून ज्या कोणत्या बांधवांवर केसेस झाल्या होत्या त्या केसेस मागं 30 सप्टेंबरच्या आत होणार आहे असं शासनाने या ठिकाणी आश्वासित केलं आहे. पण मुळात मी त्याच्या यापूर्वी सुद्धा मांडणी केली आहे, त्या फक्त सर्वसाधारण केसेस मागं होतील. बाकीच्या केसेससाठी शासन स्तरावर दबाव टाकून चार्जशीट सबमिटेड झालेले असतील तो कोर्टात 179 करून त्या केस विड्रॉल करून घेण्यात, निर्दोष मुक्तता त्यातून आपल्याला करून घ्यावा लागणार आहे. या पद्धतीचा तो तांत्रिक लढा आहे. मनोजदादाकडे तांत्रिक काम करणारी जर का यंत्रणा असेल तर त्या यंत्रणेला माझं सांगणं आहे की जी लोक हुशार आहेत, जी लोक अभ्यासू आहेत, त्यांचा कुठेही उपमर्द न करता, त्यांचा अवमान न करता त्या मंडळींचं ज्ञान आपल्या समाजाच्या उद्धारासाठी आपण वापरलं पाहिजे. शिवरायांनी कला कौशल्य गुण बघून प्रत्येकाला जबाबदारी दिली होती. माझं मनोजदादा जरांगे पाटलांना या माध्यमातून आणि जी कोणी बांधव माझे इथरचे मनोजदादा जवळचे असतील त्यांना सुद्धा सांगणं आहे. मी काल दादांना याबाबतीत सूचना आणि उद्या मी आंतरवलीला जाऊन दादाला तो ड्राफ्ट सुद्धा देणार आहे की कशा पद्धतीने आपण गेलो पाहिजे. ही समाजातल्या अभ्यासकांची आलेली भूमिका मी एकवटलेली आहे, ती लिहून मी त्यांच्याकडे दादाकडे. मी कुठलाही शहाणा अतिशहाणा माणूस नाही. मला बोलता येतं म्हणून मी बोलतो, मला अभ्यास करता येतो म्हणून मी अभ्यास करतो, मला समोरच्याची ऐकून घ्यायची तयारी असते म्हणून मी ऐकून घेतो. म्हणून बाळासाहेब सरडांची बदललेली भूमिका असेल, अजित चव्हाण भाजपचा मुख्य प्रवक्ता बदललेली भूमिका असेल, राणे साहेबांची भूमिका बदलली असेल, या कन्व्हिन्स करून बदललेल्या भूमिका आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. मुळात अभ्यास करणाऱ्या सर्व अभ्यासक मंडळींना माझं एकच सांगणं आहे, तुम्ही आतापर्यंत अभ्यासाच्या माध्यमातून जे जे पुरावे समोर आणले त्या माध्यमातूनच समाजामध्ये जनजागृती झाली, आरक्षणाचा लढा तीव्र झाला. याचं सगळं श्रेय तुम्हाला सर्वांना जातं. आपण सर्वजण या विजयाचे भविष्यात शिलेदार असताल. ज्या पद्धतीने मनोजदादाला आम्ही दैवत मानतो त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा आम्ही दैवत मानतो. कारण तुम्ही समाजासाठी आपल्या आयुष्यातले 30-40 वर्ष वाया घातलेली आहेत हे आम्हाला माहिती आहे. पण त्याला मी वाया घातलेली म्हणणार नाहीत. तुम्ही समाजाच्या उद्धारासाठी स्वतःची आयुष्याची बर्बादी करून घेतली हे आम्ही जाणतो, आम्ही पाहतो. अन्यथा 2 दिवसात उठलेले कार्यकर्ते फॉर्च्युनरमध्ये फिरायला लागले हे सुद्धा आम्ही बघितलेलं आहे. परंतु समाजासाठी ज्यांनी आपल्या आयुष्यातली अनेक वर्ष या समाजाच्या उद्धारासाठी घातलेली आहेत, इतिहास त्यांना सुवर्ण अक्षराने लिहून ठेवेल हे कधी तुम्ही विसरू नका. तुमच्यात मतभेद असतील पण मनभेद होऊ देऊ नका. मनोज जरांगे पाटलांच्या निमित्ताने मराठ्यांना नवे 18 पगड जातीला एक प्रामाणिक नेतृत्व आज भेटल्याचं सर्वांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे त्या प्रवाहाच्या सोबत आपण राहिलो पाहिजे. मनोज जरांगे दादा फटकळ आहेत, स्पष्ट वक्ते आहेत, ते सडळ धरळ मताने बोलून जातात. त्याच्यामुळे कदाचित माणसं दुखवली जात असतील तर मनोज दादा
कधीच ते लक्षात ठेवत नाही. माणूस समोर आल्यानंतर पुन्हा त्याला जवळ देतात, त्याला विचारतात, त्याला त्या ठिकाणी मागचं विसरून जा हेही सांगतात. परवा योगेश केदारांचं जे प्रकरण घडलं, योगेश केदारांनी सांगितलेली भूमिका ही अत्यंत योग्य आहे. मनोजदादांनी सांगितलेली भूमिका जरी योग्य असेल तर त्यांच्या दोघांमध्ये जी मिसअंडरस्टँडिंग मिसकम्युनिकेशन झाली आहे ती कुठंतरी आपण सर्वांनी मिटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण माणसं जोडली पाहिजेत, हा मूल मंत्र आपण लक्षात ठेवला पाहिजे. मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून लाखो करोडोनी एकत्र समाज येऊ शकतो हे पुन्हा एकदा गेल्या 2 वर्षात आपण अनेकदा बघितलेलं आहे. म्हणून माझं सांगणं आहे की मित्रांनो, हा लढा अजून संपलेला नाही, कारण माझा समाज अजून जिंकलेला नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. समाज ज्या दिवशी जिंकेल त्या दिवशी आपण हे युद्ध जिंकलेलं असो. युद्धाचे टप्पे आहेत, आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने आपल्या किल्ल्याला सर करणार आहोत. किल्ल्याच्या पहिल्या पायरीवर हैदराबाद गॅजेटचं नाव पहिल्यांदा आलं. गायकवाड अहवालात सुद्धा ते नाव आलं होतं, पण शासनाने निर्णय घेताना गायकवाड अहवालाच्या हैदराबाद गॅझेटियर मधल्या नोंदी विचारात घेऊ आणि मग मराठा कुणबी मराठा प्रमाणपत्र देऊ. ते कोणाला देऊ? मराठा समाजाला देऊ. मग माझा प्रश्न शासनाला आणि मनोजदादांना या ठिकाणी आहे, त्या शासनाच्या कान फडात देऊन विचारा, जर का मराठ्यांच्याच कुणबी नोंदी निघत असतील तर मराठा कुणबी आहे हे सिद्ध होतं. अनेक पुरावे दिलेले आहेत. म्हणून जास्त खोलात न जाता मराठा समाजाचा उल्लेख कुणबी जातीमध्ये कुणबीच्या 83व्या नंबरला उपजात म्हणून जर का मराठ्यांचा उल्लेख केला तर मला वाटतं महाराष्ट्रातला हा वाद लवकरात लवकर मिटेल. या दृष्टीने पहिलं पाऊल आपण टाकलेलं आहे. मनोज दादांना या बाबतीत सुद्धा मी काल बोललेलो आहे. 20 मिनिटं आमची सविस्तर चर्चा झालेली आहे. मी मनोज दादांसोबत बोललो म्हणजे मी मोठा नाही, मी छोटाच कार्यकर्ता आहे. अनेक अभ्यासकांची मतं गेल्या 5 दिवसामध्ये जाणून घेतल्यानंतर त्याचा एक ढाचा तयार केला आणि त्या ढाच्याला अनेक GRची मदत घेऊन एक सारांश तयार केलं. माझ्या अनेक मित्रांनी हे GR काढण्याकरता मला मदत केली. अजूनही ती मदत करतात, वेगवेगळे ड्राफ्ट तयार करतायत. या ड्राफ्टच्या माध्यमातून आपण सर्वजण यशाच्या ध्येयाकडे, ते यशाच्या शिखराकडे आपण जाणार आहोत. सर्वांचा उद्देश सारखाच आहे. मग राजेंद्र दाते पाटील असतील, किशोर चव्हाण असतील, रवींद्र बनसोड सर असतील, बाळासाहेब सराटे असतील, प्रवीणदादा गायकवाड असतील, कोकाटे सर असतील, नवे तर संजय लाखे पाटील असतील, याच्याशिवाय राजेंद्र कोंडारे सर असतील, वीरेंद्र पवार असतील आणि सर्वच मराठा क्रांती मोर्चा ठोक मोर्चाची समन्वयक, सगळ्यांचा उद्देश समाजाविषयी प्रामाणिक आहे. अडचण मुळात अशी आहे की तू मोठा का मी मोठा, तुझे जास्त कार्यकर्ते का माझे जास्त कार्यकर्ते, मी तुला खाली कसं दाखवील, मी तुला वर कसं दाखवीन, याच्यात समाज मेला आहे. याच्यात समाज मरू द्यायचा नसेल तर माझी सर्व नेतृत्वांना विनंती आहे की तुमचा अहंकाराचा जोडा थोडासा बाजूला ठेवा. ज्या पद्धतीने मराठा क्रांती मोर्चामध्ये पक्षाची जोडे बाजूला ठेवली त्याच पद्धतीने या आरक्षणाच्या नव्हे, आरक्षणाच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक गोष्टी आपल्याला पदरात पाडून घ्यायच्या आहेत. मित्रांनो, अण्णासाहेब पाटील असतील, सारथी असतील, तसेच नवनवीन वसतिगृह आता स्थापन होतं, याच्यावरचं नियंत्रण असेल, या सगळ्या माध्यमातून एक तीव्र लढा, एक व्यापक लढा, एक समाजाच्या भविष्याच्या दृष्टीने चांगला लढा आपल्याला सर्वांना आता चर्चेच्या माध्यमातून द्यायचा आहे. कारण की यानंतर जर का मनोज जरांगे पाटलांसारखं नेतृत्व पुन्हा उपोषणाला बसलं तर मला वाटत नाही पाटील आता जीव गेल्याशिवाय उठतील म्हणून. कारण पाटलांच्या जिवारी कालचा विषय लागलेला आहे. पाटलांच्या डोळ्यातून मला काल जो राग दिसला या शासनाच्या व्यवस्थेविरुद्ध, मला असं वाटत नाही की पाटील आता थांबतील म्हणून. पाटील आता तब्येतीची काळजी घ्या हे आपण त्यांना वारंवार सांगतोय. कारण लाख मेला तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आणि हा लाखाचा पोशिंदा काळ्या मातीशी, काळ्या आईशी कायमच प्रामाणिक राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही सर्वजण लाखाचे पोशिंदे आहात. दादा त्या लाखाच्या पोशिंद्यांचा आज नेतृत्व करतोय. म्हणून आपल्या सर्वांना माझं सांगणं आहे की दादांना इनपुट द्या आणि दादांच्या आजूबाजूला जमलेली जी गर्दी आहे त्या सर्व माझ्या भावांना माझी विनंती आहे, मनोज दादाजवळ जर का नवीन लोक येत असतील तर ते दादाच्या प्रेमापोटी येतात, त्यांना त्या ठिकाणी येऊ देत जा, त्यांच्याशी प्रेमाने बोला. आपल्याला मला नक्की माहिती दादांकडे लाखो लोक येतात, आपली चिडचिड होत असेल त्याची चिडचिड होऊ देऊ नका. आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवा. येणारा माणूस अपेक्षेने येतो, पण जाताना तो जर का नैराश्य घेऊन जात असेल तर माझी आपल्याला विनंती आहे, मित्रांनो, आपण आपल्या सुधारणा करा. आपण चांगले आहात, दादांची काळजी घेतात, दादांच्या सेवेत आपण अहोरात्र आहात, त्याबद्दल आपल्याला खूप खूप शुभेच्छा, आपले खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. हा लढा कायम सर्वांच्या ताकदीने आपल्याला समोर न्यायचा आहे एवढी विनंती करतो.
आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की जे बांधव आपल्या या लढ्यामध्ये आत्महत्या केल्या आहेत, मृत्युमुखी पडले आहेत, यांचा डाटा कृपया आपण जमा करून आमच्याकडे द्या किंवा मनोजदादाकडे द्या. त्यांना शासनाची मदत मिळवून देण्याकरता प्रयत्न करा. कारण की पहिल्या मुंबई मोर्चाच्या वेळेस म्हणजे पहिला जो मोर्चा छत्रपती संभाजी महाराज, नितेश राणे हे स्टेजवर यायला लागले होते, तो मराठा क्रांती मोर्चाचा मूक मोर्चा, जी 3 भावंड आपली गेली होती, अविनाश गव्हाणे, तो घोलप आणि तो थोरात, या तिघांना अजूनही शासनाची 10 लाख रुपयाची मदत आणि शासकीय नोकरी त्यांना मिळाली नाही. आताच अविनाश गव्हाणेच्या आईचा मला फोन आला होता की भाऊ अजूनही आम्हाला मदत मिळालेली नाही, आमच्याकडे कोणी बघायला तयार नाहीत. अशी अनेक लोक या ठिकाणी त्या मदतीपासून वंचित आहे, नोकरीपासून वंचित आहे. त्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल. एकटा मनोजदादा जरांगे पाटील या सर्व व्यापक समाजाला पुरून उरू शकत नाही. मनोजदादा जरांगेंची आपण लाखोनी हातं जर का झाली, लाखो हातं जर का कामं करायला लागली, तर समाजाच्या पदरामध्ये यश नक्कीच पडेल. सर्वांनी ही भूमिका समजून घेतली पाहिजे. आपल्या आपल्या पातळीवर आपल्या आपल्या मर्यादेमध्ये आपण ते कामं केली पाहिजे. समाजामध्ये, बहुजन समाजामध्ये चांगली मांडणी करणारी लोक पुढे आली पाहिजे. जातीय सलोखा, जातीय बंधुता या ठिकाणी राहिली पाहिजे. प्रत्येकाने संयम, नम्रता ठेवली पाहिजे. इतर माणूस आपल्यापासून तुटणार नाही, कारण शेवटी माणसं जोडली पाहिजे. कोणताही लढा असला तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचे टप्पे ठरलेले असतात, प्रत्येकाची एक पार्श्वभूमी ठरलेली असती, भविष्याची वागणूक ठरलेली असती. या सगळ्या गोष्टी या लढ्यांमध्ये ठरलेल्या असतात. शब्द अनेक आहेत, बोलण्यासारखं खूप आहेत, पण जाता जाता मी एवढंच सांगेल, अजून लढाई संपलेली नाही, कारण माझा समाज जिंकलेला नाही. समाज जिंकायचा असेल तर समाजाने हे नेतृत्व जे उभं केलं आहे त्या नेतृत्वाला आपण साथ दिली पाहिजे. ती साथ सुद्धा प्रामाणिक दिली पाहिजे. सगळ्यांना जे जे जमतं ते आपण केलं पाहिजे. प्रत्येक जण राजा बनत नसतो, प्रत्येक जण छत्रपती बनत नसतो. कोणी सेनापती होतो, कोणी सुभेदार होतो, कोणी मावळा होतो, कोणी दौलत खान होतो, कोणी तानाजी होतो. प्रत्येकाची भूमिका, प्रत्येकाची जबाबदारी वेगवेगळी आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मनोज जरांगे पाटलांच्या निमित्ताने मराठा समाजाला पुन्हा एकदा नेतृत्व भेटलं आहे. हे नेतृत्व कायम टिकण्याकरता, हे नेतृत्व कायम राहण्याकरता या नेतृत्वाच्या सोबतच्या सर्व समन्वयकांनी हा लढा समाजाचा आहे हे दाखवणं गरजेचं आहे. समाज ज्या पद्धतीने लाखोच्या संख्येने दादांच्या शब्दावर आज मुंबईकडे आला, आजही समाज म्हणतोय दादा जर का फसवणूक झाली असेल तर काही हरकत नाही, पुन्हा एकदा आपण मुंबईची स्वारी करूया. पण माझं मनोज जरांगे पाटलांना इथं एकच म्हणणं आहे की दादा आता मुंबई बस झाली, आता दिल्लीच्या तख्ताला या ठिकाणी आपण हलवण्याची ताकद ठेवू. पण तो दिवस दूर नाही की मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळणार, मिळणार आणि मिळणार. एवढं बोलतो. आपण सर्वांनी माझं ऐकून घेतलं त्याबद्दल आपलं सर्वांचं खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आपण फेसबुक, सोशल मीडियावर बोललो पाहिजे, जे जमतंय ते आपण बोललं पाहिजे, जनजागृती केली पाहिजे, जातीय सलोखा जिवंत ठेवला पाहिजे. कारण आपण तीच माणसं आहोत जी आपल्या घरातल्या बाजूचा जर का माणूस मेला तर आपल्या घरात चूल पेटत नाही. आपण तीच माणसं आहोत की शेजारच्या घरात जर का त्या ठिकाणी कोणाला काही झालं तर आपल्या घरात दुखवटा साजरा केला जातो. आपण तीच माणसं आहोत की आजूबाजूच्या जर का राज्यात पूर आला तर आपल्या घरातलं धनधान्य काढून देणारे आपण ती माणसं आहोत. आज पंजाबमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे तिथं महाराष्ट्रातलाच मराठा समाज, महाराष्ट्रातलाच बहुजन समाज जास्तीत जास्त मदत देतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. खूप काही बोललो आहे, काही चुकलं असेल तर आपण समजून घ्या, काही दुरुस्ती असेल तर नक्कीच आपण सर्वजण मंडळी मला सांगाल. पण जे बोललो ते अभ्यासांती बोललेलं आहे. कदाचित शब्दांमध्ये रचना करताना काही फेरबदल झाले असतील तर त्याची नक्कीच आपण सूचना करावी एवढी आपल्याला विनंती करतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत. आपण सर्वजण एक आहोत, एक विचाराने चाललेलो आहोत. कारण शेवटी भारत माझा देश आहे आणि आपण सर्व भारतीय आहोत हे विसरलं नाही पाहिजे. या काळ्या आईच्या कुशीतून जन्माला आलेली लेकरं या काळ्या आईच्या कुशीतच समाविष्ट होणार आहेत. आपण एकाच देहाने, एकाच बोलीने चालणारी लोक आहोत. त्यामुळे जाती जातीमध्ये वाद लागला नाही पाहिजे, याच्यावर काम केलं पाहिजे. आरक्षण मिळेल का नाही मिळेल हे नंतरचं बघूयात, पण जाती जातीमधला तेढ आपण मात्र कायम कमी ठेवला पाहिजे. तो कमी केला पाहिजे, नवे नवे तो नष्ट केला पाहिजे. याच्याकरता आपण समोरच्याचं मत जाणून घेतलं पाहिजे, त्यालाही आपलं मत समजून सांगितलं पाहिजे आणि कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आपण एकत्र आलो पाहिजे. यापुढं मराठा आरक्षणासहित धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी सुद्धा आपण लढा दिला पाहिजे. नवे नवे तर त्यासाठी काम वर्कआउट केलं पाहिजे. एवढं बोलतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.